प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेरोरे मिनिस्ट्रीज हे या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत वचन अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या वचनाच्याद्वारे परमेश्वराचं महान कार्य होऊ शकेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जरी या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. शिल्हो चर्चचं बांधकाम चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि या ठिकाणामध्ये एक इंजिनियर आहेत, ते या ठिकाणामध्ये काम करत होते. आणि ते या ठिकाणामध्ये सगळं काम बघत असताना त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की त्यांना 2 जागा घ्यायच्या होत्या. आणि ते या ठिकाणामध्ये काम करत असताना त्यांना एक अनुभव या ठिकाणामध्ये आला आणि त्यांनी साक्ष सांगितली की ज्यावेळेस ते शेळगी या ठिकाणामध्ये गेले 2 जागा घेण्यासाठी, पण परमेश्वराच्या दयेने आणि कृपेने 2 जागा नाही तर त्या ठिकाणामध्ये त्यांना 4 जागा मिळाल्या. आणि त्यांनी सांगितलं की हे सर्व झालेलं आहे तर मी का, तर मी परमेश्वराच्या भवनासाठी काम करत आहे, म्हणून परमेश्वराने ही साक्ष घडवली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराच्या नावाला देणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर सीमा गायकवाड देवटाकळी या ठिकाणातील बहीण आहे आणि त्या बहिणींनी देखील चर्चच्या बांधकामासाठी एक सोन्याची अंगठी दिली होती. पण त्यांच्या जीवनामध्ये देखील परमेश्वराने कार्य केलं आणि त्या ठिकाणामध्ये त्यांनी सांगितलं की परमेश्वर कधीच कोणाच्या ऋणात राहत नाही. आणि मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी फोटो पण पाठवला आणि त्या फोटोमध्ये 3 वेगवेगळ्या सोन्याच्या वस्तू दिसत आहेत. त्यांनी सांगितलं की परमेश्वराने 3 सोन्याच्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिल्या, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर मंजुषा पवार आहेत, त्या यावेळीच पुढे येतील. नावाला धन्यवाद देते, साक्ष देण्याची संधी दिली. देवाचं वचन सांगतं परमेश्वर विश्वसनीय आहे, त्याला कधीच अविश्वासू होता येत नाही. 3 वर्षापूर्वी एक छोटीशी कंपनी सुरू केली, ऑइल मिल. आणि सुरू करण्या अगोदर पास्टरांना प्रार्थनेसाठी बोलवलं आणि त्यावेळेस पास्टरांनी भविष्यवाणी केली की ह्या कंपनीचे प्रोडक्ट पूर्ण जगभरामध्ये जाणार आहेत. मी विचार केला, म्हटलं बरीच वर्ष जातील ह्या गोष्टीसाठी, कारण स्वतःचं ब्रँड मार्केटमध्ये आणतोय, बऱ्याच कंपन्या आहेत आणि टफ कॉम्पिटिशन आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. देवाने इतकी अद्भुत साक्ष देण्यासाठी कृपा पुरवली. जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी ॲमेझॉनवर प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी कृपा पुरवली. त्यावेळेससुद्धा GST काढताना 2 क्युरी होत्या. मग CA म्हणाले, मॅडम 1 क्युरी आहे तर 1.5 महिना झाला GST नाही मिळाला, तुमचं तर मिळणं मला अशक्यच वाटतं. म्हटलं सर तुम्ही प्रोसेस करा. आम्ही प्रार्थना करत राहिलो. 2 क्युरी असताना देवाने 4 ते 5 दिवसात GST नंबर दिला, ट्रेडमार्क सर्टिफिकेट दिलं, सर्व गोष्टींची पूर्तता केली ज्या लिगली असायला हव्यात ऑनलाईन. त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी कृपा पुरवून ॲमेझॉनवर मेशोवर प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी देवाने कृपा पुरवली, जेणेकरून ऑल इंडियामध्ये प्रोडक्ट गेलं. आणि मला विश्वास वाटला, म्हटलं खरंच देव बाप्पा तू जे बोलतोस ते करतोस. दुसरी साक्ष 12 तारखेला पेपरमध्ये खूप जाहिरात आली, जाहिरात नाही खूप मोठी बातमी आली आणि मला कल्पनाच नव्हती ह्या गोष्टीची. ज्यावेळेस तो पत्रकार घरी आला आणि तो म्हटला की मॅडम आम्ही सकाळ पेपर ॲग्रो आहे आणि त्याच्यामध्ये नवउद्योजक जे नवीन नवीन एक्सपेरिमेंट करतात त्याची बातमी आम्ही देत असतो आणि आम्हाला असं समजलं की तुम्ही जे प्रोडक्ट करताय ते इकडल्या कोणत्याच भागात कोणीच करत नाही. आणि इतक्या अद्भुत रीतीने मला आश्चर्य वाटलं. म्हटलं देवा ही किती महान तुझी कृपा आहे. पण मी प्रार्थना केली, जर त्यांनी पैसे मागितलं तर मी बातमी देणार नाही. मी त्यांना विचारलं, म्हटलं तुमचे काय चार्जेस आहेत का? नाही मॅडम म्हटलं, तुमच्यामुळे उलट आम्हाला इतकी छान बातमी मिळाली, पेपरला बातमी आली आणि देवाला धन्यवाद देते. ऑल महाराष्ट्रातून फोन आले. एवढंच नाही, जे इंटरनॅशनल लेवलला ऑर्गॅनिक प्रोडक्टचं मार्केटिंग करतात असे MD लोकांचे फोन आले. असे लोक कंपनीसाठी देवाने जोडले, मार्केटिंगसाठी मोठं द्वार माझ्यासाठी खुलं केलं, एक अद्भुत चमत्कार केला ज्याची मी कल्पनाच करू शकत नाही. कारण बिझनेस हे माझं प्रोफेशन नाही. मी 12 वर्ष सर्व्हिस केले, राजीनामा दिल्यानंतर हे सुरू केलं आणि याच्यामधलं मला कुठलंही नॉलेज नव्हतं. पण प्रत्येकजण मला विचारायचं की मॅडम तुम्ही हे
हे कशा पद्धतीने हे प्रोडक्शन केलं, आम्ही कधी ऐकलंच नाही हे प्रोडक्शन, पण हे सर्व कृपा देवाने पुरवली, ज्ञान मला दिलं आणि अद्भुत रीतीने आत्तापर्यंत देवाने चालवलं, म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये प्रणोती ढुरके सिस्टर आहेत, ते यावेळेस पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये सिस्टर प्रणोती ढुरके आलेले आहेत आणि त्यांची साक्ष आहे की ज्यावेळेस ते नीट UGची एक्झाम ते देणार होते 2024, ते एक्झाम देण्यापूर्वी त्यांचं आरोग्य खूप बिघडलं होतं. म्हणजे BP लो झाला होता, त्यांना उलट्या होत होत्या, चक्कर येत होती, मळमळणे असे वेगवेगळे प्रकार त्यांना खूप होत होते. त्याचप्रमाणे खूप भीती देखील वाटत होती आणि त्यांना वाटलं की वर्षभर जी तयारी केलेली आहे ती पूर्ण आता खराब होणार, कारण पेपरच्या वेळी सगळ्या अशा परिस्थिती त्या ठिकाणामध्ये निर्माण झालेली आहे. पेपर 2 वाजता होता, पण 12 जरी वाजले तरी तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये तसा प्रॉब्लेम चालू होता. पण त्या परिस्थितीत देखील, त्या सगळ्या परिस्थितीला त्यांनी दुर्लक्ष केलं. त्या परिस्थितीत त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्यावेळेस देखील त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. वेळोवेळी चर्चमध्ये असताना देखील त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून गेली. आणि खरोखर ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक्झाम सेंटरमध्ये गेले, एक्झाम त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्यांना पूर्ण आरोग्य त्या ठिकाणामध्ये मिळालं. कुठलाच प्रॉब्लेम पेपर लिहिताना झाला नाही. आणि एवढंच नाही तर 26/10/2024ला त्याचा निकाल लागला आणि BHMS होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये त्या ॲडमिशन घेत असताना त्या ठिकाणामध्ये देखील अडचणी आल्या, पण पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये देखील केलं आणि कुठलेही पैसे न भरता कॉलेजमध्ये देखील त्यांचं ॲडमिशन झालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. प्रभूला धन्यवाद देतो, त्याची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. अनेक अद्भुत साक्षी देव घडवत आहे. जसं आपण प्रार्थना करतो की देवानं या मंडळीमधनं इंजिनियर, डॉक्टर, वकील तयार करावेत, बिझनेसमन तयार करावेत. आणि प्रभू या पद्धतीनं आम्ही पाहत आहोत की ज्या ज्या प्रार्थना, ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही देवाकडे रदबदली केली, अशी कोणतीच गोष्ट प्रभू ऐकत नाही असं नाही, सगळ्या गोष्टीची पूर्तता तो करत आहे. म्हणून देव विश्वासू आहे, फार विश्वासू आहे. जे उत्तम ते प्रभूला देण्याचं कधीच ना करू नका, कधीच नाही. जशी आता एक साक्ष आम्ही ऐकली देव टाकळीचे, ते 12 वर्षामध्ये ते म्हटले आमच्याकडनं सोनं खरेदी करायला कधी जमलंच नाही. 12 वर्ष. आता विचार करा, 12 वर्ष जे लोक सोनं खरेदी करत नाही ते सोनं चर्चच्या बांधकामाला देणं किती कठीण आहे. परंतु जसं ते चर्चमध्ये आले आणि सोन्याची अंगठी त्यांनी चर्चला दिली, मला ते घेताना सुद्धा कसं तरी वाटत होतं, परंतु ती दिली. आणि ते 12 वर्षानंतर, आज जर माझ्या स्टेटसला बघितलं तर त्यांनी कानातलं आणि गळ्यातलं 12 वर्षानंतर मी पहिल्यांदा सोनं खरेदी केलं. लक्षात ठेवा, देवाला तुम्हाला द्यायला आवडतं, असं देव काढून घेत नाही बरं का. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जगातले सगळे भारी आशीर्वाद देवानं तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. सगळे भारी आशीर्वाद तुम्हाला देवाने नुसतं बोलवलं नाही, चला या बसा आराधना करा आणि घरी निघून जा, कर्ज बाजारी राहा, तुम्हाला राहायला घर नको, तुम्हाला कपडा लागता नको, याच्यासाठी देवाने नाही बोलवलं. देवाला बोलवण्याची इच्छाच होती की तुम्हाला काहीतरी द्यावं. आणि आज माझा विषय पण आहे, देव आम्हाला उत्तम तेच देणार. देवाला वाटतं उत्तम ते तुम्हाला द्यायला पाहिजे. मग उत्तम ते मिळत असताना त्याच्याशी समरूप होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जगातल्या सर्वोत्तम गोष्टी देवाच्या लोकांकडेच असल्या पाहिजेत. मग अशी प्रार्थना करताना जसं निरंजन गोडके ब्रदरने प्रार्थना केली, त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी सांगितलं की सारं जग इस्रायलकडे बघतं. महाराष्ट्रापेक्षा छोटंसं राष्ट्र, महाराष्ट्रापेक्षा छोटंसं बरं का, 7 शत्रूंनी वेढलेलं राष्ट्र. आणि भारताच्या नंतर मला वाटते 50 सालामध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं. भारताला 47 मध्ये मिळालं, त्यांना 50 सालामध्ये. परंतु जगातलं सगळ्यात भारी टेक्नॉलॉजी, सगळ्यात भारी संरक्षण व्यवस्था, सगळ्यात भारी शेती जर कोणाकडे असेल तर इस्रायल राष्ट्राकडं. इतकं भारी इस्रायल राष्ट्र आहे. म्हणजे देव म्हणून ज्यास तुम्ही जिवंत देवाची ओळख करून घेता, त्यास देव सर्वोत्तम तेच तुम्हाला देत असतो. जे बेस्ट ते तुम्हाला देणार आहे. म्हणून बेस्ट ते घेत असताना तुमचं पण लक्ष बेस्ट गोष्टीकडे लागलं पाहिजे. चांगल्या गोष्टीकडे लागू द्या. आणि चांगल्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लागत असताना एक वचन मी वाचलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की देव आम्हाला उत्तम तेच देणार. कारण लक्षात ठेवा,
आमचा देव जो आहे ना तो सर्वोत्तम अशा प्रकारचा देव आहे. देवाकडे एक स्टँडर्ड आहे, हाय स्टँडर्ड लेवलचा देव आहे. म्हणून मागण्याच्या संबंधानं सुद्धा शास्त्रामध्ये असं म्हटलं की तुम्ही मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रवातना दाखल देईल. त्याला साध्या गोष्टीने मागायला सांगितलं, भारी भारी गोष्टी मागायला सांगितल्या आणि देव भारी भारी गोष्टींची पूर्तता करणारा देव आहे. काल मी एका सिस्टरनं साक्ष पाठवली, ते परिवारासहित मी ती स्टेटसवर ठेवली. भगतकडे गेले, डॉक्टरकडे गेले, 22 वर्ष त्यांनी प्रयत्न केले, 22 वर्षभर का लेकरू होण्यासाठी, आणि डॉक्टरने तर स्पष्ट सांगितलं तुम्हाला लेकरू होणारच नाही, 22 वर्ष. परंतु यूट्यूबला एक संदेश त्यांनी ऐकला, त्या संदेशावर विश्वास ठेवला आणि ते म्हटले जर देव अनेक लोकांच्या जीवनात काम करे तर आमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. आणि 22 वर्षानंतर देवाने त्यांना मुलगा देऊन आशीर्वादित केलं. इतका अद्भुत देव, इतका अद्भुत देव. आणि परवाच्या त्या मीटिंगमध्ये, मी कुठल्या मीटिंगमध्ये मला आठवत नाही, पण तिथं पण एक नवरा बायको हातामध्ये लेकरू घेऊन आले. पास्टर थांबा, आम्हीच ते जोडपं आहे ज्या जोडप्याला डॉक्टरने सांगितलं होतं लेकरू होणार नाही, पण माझ्या खांद्यावरती येशूनं दिलेलं बाळ आहे, तुम्ही प्रार्थना केल्यामुळे हे बाळ प्रभूनं मला दिलेलं आहे. अद्भुत साक्ष जगात देव घडवत आहे. लक्षात ठेवा, कोणता प्रश्न, कोणती समस्या तुमच्या जीवनामध्ये असली तर त्या समस्येची तीव्रता पाहू नका, सोडवणाऱ्या देवाचं सामर्थ्य पहा, ते अनुभवा. आणि म्हणून परमेश्वर म्हणून ज्याच्या संबंधानं आम्ही विचार करत आहोत, ज्याच्याकडे आमचं लक्ष लावलेलं आहे, तो देव आतून बाहेरून आम्हाला बदलत असतो. देवाचं काम एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलणं, देवाचं काम मनुष्याचे विचार परिवर्तन करणं. आणि देव माणसाचे विचार बदलतो आणि विचार बदलून सर्वोत्तम ते देत असतो. लक्षात घ्या, आम्ही पाहतो मोशे जेव्हा या इस्रायल लोकांना सुटका करण्यासाठी देवानं त्याच्या जन्माच्या अगोदर योजना केली होती, परंतु तो मोशे जेव्हा इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली, परंतु देवानं त्याला पुढाकार तेव्हा देऊ दिला नाही. देवाची तर योजना होती की त्यानं एवढ्या मोठ्या लोकांचं नेतृत्व करावं. परंतु जेव्हा मोशे राजवाड्यातनं बाहेर आला आणि त्याला कळालं की हे सगळे माझेच लोक आहेत, एक मध्ये, आणि जे मिस्री लोक आहेत हे माझ्या लोकांवरती अत्याचार करत आहे, त्याला ती गोष्ट पटली नाही. त्यानं पाहिलं आणि बायबल सांगतं त्यानं त्या मिस्त्री मुकादमाला मारून टाकलं, त्यांनी नेतृत्व हातामध्ये घेतलं. परंतु देव चांगल्या गोष्टी तेव्हा देतो जेव्हा विचार बदलले जातात. मग आता त्यानं काय केलं, इकडं पुन्हा यहुदी लोक एकमेकाशी भांडत असताना मोशे पुन्हा लिडरशिप करायला गेला आणि शास्त्र सांगतं त्या ठिकाणामध्ये या मनुष्यानं त्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न केली आणि मोशे पळून गेला. 40 वर्ष जाऊन लपून राहिला. 40 वर्षानंतर देवाने त्याचे विचार बदलले आणि आता त्याच्या हातातल्या काठीनं त्याला सांगितलं आता तुझा नेतृत्व मी तुला देतो. 30 लाख लोकांचं नेतृत्व मोशेनं केलं. परिवर्तन करून देव मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्याकडनं करून घेत असतो. म्हणून लक्षात ठेवा, रोजच्या जीवनामध्ये आमच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, विचारांमध्ये बदल व्हायला पाहिजे. संकुचित विचारसरणी, मनाला कुठंतरी आम्ही अडकून ठेवणं, या गोष्टीनं जे सर्वोत्तम ते आमच्याकडे कधी येऊ शकत नाही. बेस्ट आमच्याकडे यायला पाहिजे. आणि देवाला तुम्हाला चांगल्यातलं चांगलं एक वचन वाचू म्हणजे त्या ठिकाणामध्ये तुम्हाला समजेल. स्तोत्रसंहिता 85 आणि त्याचं 12 वचन. स्तोत्रसंहिता 85 अध्याय आणि त्याचं 12 वचन. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. काय म्हटलं इथं, जे उत्तम ते कोण देणार आहे, परमेश्वर देईल. लक्षात कबूल करायचं बरं का, स्वीकारायचं असं सगळं. आमेन. स्वीकारायचं. काय स्वीकारायचं, देव जे उत्तम ते मला देणार. आमेन. आता तुमच्या डोक्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतील काढून टाका. देवानं तुमच्यासाठी उत्तमतेचा प्लॅन केलेला आहे, आमेन. सर्वोत्तमतेचा प्लॅन केलेला आहे. आणि लक्षात ठेवा, ती सर्वोत्तम गोष्ट तुमच्याकडे आहे हे तुमच्या लक्षात पण नाही. जी गोष्ट लोकांवरती प्रभाव टाकणारी, जी गोष्ट देवाच्या मर्जीमध्ये, देवाच्या मनामध्ये आमच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनासंबंधाने प्रभूनं करून ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती का, एदेन बाग ही सुद्धा देवानं सर्वोत्तम अशा प्रकारची बाग आदामाच्या स्वाधीन केलेली आहे. त्याला साधी सुधी बाग नाही दिली. जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकारची झाडं होती, एक बऱ्या वाईटाचं झाड आणि दुसरं जीवनाचं झाड. म्हणजे त्या बागेमध्ये त्यांनी 2 भारी झाडं ठेवलेली होती.
बऱ्या वाईटाचं पण झाड आहे, जीवनाचं पण झाड आहे, आणि आवश्यक असणारी सर्वोत्तम फळं जी त्याला जगण्यासाठी आवश्यक आहे ते पण त्या बागेमध्ये ठेवलेलं होतं. आणि बागेचं नाव सुद्धा त्याने ठेवलं होतं एदेन, म्हणजे आनंद. म्हणजे देवानं मनुष्याला निर्माण करत असताना त्याला आनंद देऊन जगामध्ये पाठवलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आज आमच्याकडे जो आनंद आहे तो वस्तूचा आनंद नाही, तो देवाचा आनंद आहे. Amen. देवानं आम्हाला तो आनंदी जीवन दिलंय, आणि नुसता देवातला आनंद पण आम्ही उपभोगत नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की आनंद जीवन म्हणजे काय, यायचं, आराधना करायची, गीतं गायची, आम्ही एन्जॉय केला आणि घरी. नाही, हे प्रभूला तुम्ही देता. आता प्रभू काही नुसतं घेणार आहे का? देव कसं नुसतं घेईल तुम्हाला? मग एदेन बाग देवानं तयारच केली नसती ना. चला याला का हा येईल ना आणि माझा आवाज ऐकेल, कुठं तरी एक झाड आणि एक झोपडी तयार करून ठेवेल, त्या झोपडीमध्ये किंवा गुहेमध्ये आदामाला ठेवेल, आणि मग मी आवाज दिला की आदाम बिना वस्त्राचा माझ्याकडे येईल आणि मी त्याला भेटेल, मग निघून जाईल. पण देवानं तसं नाही केलं. भेटीसाठी त्यानं सर्वोत्तम बाग निर्माण केली. लक्षात ठेवा, परमेश्वर जेव्हा तुम्हाला भेटायचं ठरवतो ना, तर भेटत असताना देव जसं त्याचं वैभवी राज्य तशाच प्रकारच्या वैभवी गोष्टी तुम्हाला देत असतो. देवाला कधीच वाटत नाही की त्याच्या लोकांनी रसातळाचं जीवन जगावं. सर्वोत्तम ते तुमच्याकडे असलं पाहिजे. चांगलं घर, आता तुम्ही बघाल काय काय चांगलं असणार आहे, सर्वोत्तम काय काय असणार आहे. हे शास्त्रामध्ये मी त्यात एक वचन घेतलं आणि त्या वचनावर मी विचार केला, अरे म्हटलं देवाला आम्हाला सर्वोत्तम द्यायचंय, पण आम्हाला ते कळत नाही. मनुष्य गरीब का राहतो, मनुष्य बेकार का राहतो, मनुष्य आजारी का राहतो, मनुष्य समस्येमध्ये का राहतो, याचं कारण अज्ञानामुळं माझे लोक बंदिवासामध्ये आहेत. कधी कधी आमच्याकडे अज्ञान आहे, आम्हाला माहित नाही की शास्त्रामध्ये काय. आणि लक्षात ठेवा, सैतान सुद्धा येशूकडे वचन घेऊन गेला. त्या वचनाच्या द्वारे त्या येशूला त्याने प्रश्नामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला. आता काही वचनं तुम्हाला माहित नसल्या कारणानं तुम्ही त्याच प्रकारच्या बंधनामध्ये, आम्हाला वाटतं कोण कर्जातनं बाहेर काढेल, आम्हाला वाटतं कोण आजारपणातनं बाहेर काढेल, आम्हाला वाटतं कोण आमच्या परिवाराची राखण करेल, आम्हाला असं वाटतं की आमच्या कुटुंबामध्ये होणारी वादात कोण थांबेल. असे अनेक प्रश्न आहेत. परंतु या प्रश्नाचं उत्तर कसं सापडणार आहे? आता इकडं वचन, लक्षात ठेवा, आता हे वचन तुम्ही ऐकलं, देव सर्वोत्तम ते तुम्हाला देणार आहे. इकडं सैतानाची घाबरगुंडी उडाली, कारण त्याला कळालं, या लोकांना सत्य कळालं, आणि आता हे लोक बंधनात नाही राहणार तर मोकळेपणानं जीवन जगणार आहे. ते आता कसं काय तुम्हाला दारिद्र्यामध्ये अडकून ठेवेल, तो आता कसं काय तुम्हाला बेकार ठेवेल, कसं तुम्हाला निराश करणार आहे? ही आशादायी वचन आहे तुमच्यासाठी. आजची तुमची परिस्थिती नकारात्मक असणार आहे, 100% नकारात्मक असणार आहे. आज तुमच्याकडे आशा कुठलीच नसणार आहे, परंतु देवाचं वचन तुमच्यामध्ये आशा पाठवतं ना, आणि त्या वचनामध्ये काय म्हटलं, सर्वोत्तम देव तुम्हाला देणार आहे. लक्षात ठेवा, देव सर्वोत्तम गोष्टींचा पुरवठा करणारा देव आहे. मग आम्ही एवढी सुंदर गीतं गायली ना की तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही प्रभू, तू प्रभूंचा प्रभू, तू राजांचा राजा. आता एवढं सगळं देवाचं कौतुक केल्यावर विचार करा, देवाला नाही वाटत हे माझे सर्वोत्तम लोक आहेत आणि सर्वोत्तम लोकांना सर्वोत्तम दिलं पाहिजे. सर्वोत्तम बना, चांगलं बना, प्रभूला पसंत पडणारं जीवन आत्मसात करा. प्रभूला काय आवडतं, कशा पद्धतीचं जीवन देवाला आवडतं, ज्यास तुम्ही देवाच्या संबंधीचा विचार कराल आणि देवासारख्या स्वभावानं. लक्षात ठेवा, देव त्याच्या स्वभावाच्या लोकांना देतो. देवाचे स्वभाव आमच्यामध्ये आले पाहिजे ना. जर देवाचे स्वभाव आमच्यामध्ये आले नाही तर कसं काय देव आम्हाला देणार आहे? मॅच केले पाहिजे स्वभाव आम्ही देवाबरोबर. आणि म्हणून म्हटलं, जे सर्वोत्तम प्रभू तुम्हाला देणार आहे. अपेक्षा आम्ही काय केलं पाहिजे? वरील गोष्टींची अपेक्षा, चांगल्या गोष्टींची अपेक्षा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पृथ्वी तलावर तुम्ही राहता, परंतु तुमचं राहणं हे जगातल्या लोकांच्या राहण्यापेक्षा वेगळंच असलं पाहिजे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काही नसावं अशी देवाची मुळीच इच्छा नाही. नीट डोक्यात घ्या, तुमच्याकडे काही नसावं असं देवाची इच्छाच नाही. उलट तुमच्याकडे जगातल्या लोकांपेक्षा सर्वोत्तम असावं अशी देवाची इच्छा आहे. सगळं भारी तुमच्याकडे असावं. असं म्हणू नका की प्रभूची इच्छा आहे मी त्याग करावा. नाही हो, त्याग करावा ही देवाची मुळीच इच्छा नाही. एकदा ख्रिस्तानं त्याग केला, क्रुसावरती आपली वस्त्र पण त्यानं देऊन टाकली. मग आता काय तो म्हणेल का तुम्हाला निर्वस्त्र तुम्ही जगायचंय? तसं असतं तर मी सूट घालून तुमच्या समोर बसलोच नसतो, फाटकं तुटकं काहीतरी घातलं असतं, प्रिचिंग केलं असतं. परंतु जगातल्या लोकांना कसं कळणार आहे तुमचा देव किती समृद्ध आहे, तुमचा देव किती भारी. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोकांना दिसणाऱ्या आशीर्वादांची गरज आहे. आशीर्वाद तर दिसले पाहिजे की नाही, काय आशीर्वाद आहे. आता अब्रामाच्या बाबतीमध्ये अब्रामाला देवाने बोलवलं, चल मी सांगतो त्या देशामध्ये, तू एक वचनदत्त देशामध्ये घेऊन जातो.
आता देवाच्या मागे निघल्यावर तो सोनं रूप उंट गाढवं यांनी संपन्न झाला का नाही? म्हणजे देवानं आशीर्वाद. बरं, आता हे सगळं मिळालं, मग त्याच्याकडे लेकरू नव्हतं, मग तो देवाला म्हणतो काय करू आता, सगळं वारस दुसराच कोणतरी होणार आहे. आणि परिणाम काय झाला? देवाने त्याला लेकरू पण दिलं का नाही? म्हणजे देव सगळ्या गोष्टी देतो, उगाच तुम्हाला मागं नाही घेऊन जात. ज्या ज्या तुमच्या गरजा आहे देव पूर्ण करतो, त्याचं टेन्शन घेऊ नका. आज माझ्याकडे काही नाही, योग्य समयी प्रभू जी तुमची गरज आहे ती पूर्ण करणार आहे. समय आणि आता ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना, त्याही तुमचं एंड नाही. अजून काही गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत, अजूनही तुमच्याकडे काही गोष्टी येणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एवढीच गरज माझी असं नाही समजायचं. माझ्याकडे आज सकाळी उठल्या उठल्या काय डोक्यात आलं कोणच ठाऊक. तुम्ही पण हसताल, पण मी आंघोळ करता करता डोक्यात आलं. मी याचा विचार करत होतो वचनाचा, आणि बोलता बोलता म्हटलं देवा, महाराष्ट्रीयन खूप पाळक झाले, खूप सेवकांनी सेवा केली, मी पण आता खूप फिरतो, एवढं फिरतो की फिरून फिरून गाडीचा प्रवास करून करून आता नको नको झाले. मानेचा पट्टा लावावा लागतो, कधी कधी पाठीमागं ते उशी घेऊन बसावं लागतं. म्हटलं देवा, एक हेलिकॉप्टर दे ना, जेणेकरून मला अजून बऱ्याच ठिकाणात फिरता येईल. आणि ते बोललं, मी हसायला लागलो. म्हटलं पॉसिबल आहे का आपल्याकडे तिथं उतरायला जागा नाही? मग तिकडे देव म्हटला, आता तू मागितलं म्हणजे बाकीच्या गोष्टीची पूर्तता पण मला करावी लागणार. माझं फिलिंग्स आहे. हा, प्रभूला वाटेल तेव्हा प्रभू देईल. याचा अर्थ मी म्हणणार नाही मी याच्यामध्ये समाधानी आहे. आता मी वाचतो, पेपरला आलो की प्रचारासाठी सरकारनं सगळी 25 चॉपर हेलिकॉप्टर बुक करून टाकली का, तर विरोधी पक्षाला मिळू नये. आता ते एवढं डोकं लावतात. मी म्हटलं देवा, हे राज्य करतायत, हे राजे आहेत, हे यांच्या मर्जीप्रमाणे वाटेल ते करतात. तू तर राजांचा राजा आहे ना, तू तुझ्या लोकांसाठी सर्वोत्तम देणार नाही का? लक्षात घ्या, नेहमी वरच्या लेवलचे विचार असू द्या, चांगले विचार. देव सर्वोत्तम तुम्हाला देणार आहे. सर्वोत्तम गोष्टी, ज्या सर्वोत्तम गोष्टी वचनामध्ये सांगितलं, संपलं. एकदा देवाचं वचन तुमच्याशी बोललं म्हणजे त्याला स्वीकारायचं. प्रभू देणार आहे, प्रभू देतो. घेणाऱ्या व्यक्तीची कुवत पाहिजे की प्रभू मला देणार आहे. एक वचन वाचा, काय काय देतो. उत्पत्तीचं पुस्तक 47 अध्याय आणि 6 पासून 11 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 47 अध्याय 6 ते 11 वचन. मग मिसर देश तुझ्या पुढे खुला आहे. मिसर देश तुझ्या पुढे खुला आहे. या देशातल्या उत्तम भागी आपल्या बापास व भावास वस्ती करू दे. त्यास गोशेन प्रांतात राहू दे. त्यांच्यापैकी जो कोणी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यास माझ्या गुराख्यांचे नायक कर. योसेपाने आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबानं फारोस आशीर्वाद दिला. फारोने याकोबास विचारलं, तुझे वय किती वर्षाचे आहे? याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या आयुष्य मर्यादेत जाऊन पोचले नाहीत. याकोब फारोस आशीर्वाद देऊन त्याच्या पुढून निघून गेला. नंतर योसेपानं आपला बाप व भाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यास वतन करून दिले. पहिलीच गोष्ट, आता मी वचन वाचलं, देव उत्तम ते आम्हाला देणार. म्हणा बरं सगळेजण, जे उत्तम ते परमेश्वर देईल. म्हणणाऱ्याला मिळेल बरं का. आमेन. तोंड मिटून ठेवलं आणि मग पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. अहो, जेव्हा कन्फेशनचा समय येतो तेव्हा तुम्ही बोलत नाही, आणि मग तुमच्यासाठी किती उपवास केले आणि प्रार्थना केले तर काही घडणार नाही. पण वचन स्वीकारल्याबरोबर बायबल सांगतं देव वचनाला बांधलेला देव आहे. देव वचनाला बांधलेला देव आहे. शास्त्र काय सांगतं? उत्तम जागी देव तुमची वस्ती करणार आहे. सगळ्यात उत्तम जागा तुमच्याकडे असणार आहे. प्रभूला वाटतं उत्तम जागी त्याची तुमची वस्ती व्हावी. आता जेव्हा हा याकोब फारो समोर उभा राहिला,
आता फारो समोर उभं राहिल्यावर याकोबाची टेस्टमनी काय? फारोनं याकोबाला पहिला प्रश्न केला, अरे बाबा तुझं वय किती? तो म्हटला माझ्या जीवित यात्रा 130 वर्षाची माझी जीवित यात्रा आहे. आणि त्याच्या जीवित यात्रेमध्ये ऐका बरं का, हे का तुम्हाला सांगतो, पहिले तुमचे विचार बदलणं किती गरजेचं आहे. संकुचित विचार, नकारात्मक विचार, मी जगामध्ये काही करू शकत नाही, मला काही मिळू शकत नाही, मी पुढे जाऊ शकत नाही, माझ्या हातामध्ये काही नाहीये आणि मी असंच दुःखामध्ये मरणार आहे, या विचारानं तुम्ही कसं जीवनामध्ये दुःखी राहणार आहे. परंतु देव पहिल्यांदा तुमचे विचार कसे बदलतो याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. या फारोनं या याकोबाला प्रश्न केला की तुझं आयुष्य किती? त्या ठिकाणामध्ये याकोब सांगतो माझी जीवन यात्रा 130 वर्षाची आहे. आज तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये अशाच पद्धतीची तुमची जीवन यात्रा घेऊन आलेला असाल. तुमचं आयुष्य तुम्ही देवासमोर मांडत असाल. तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगला, कशा पद्धतीने तुम्ही कष्ट केले, तुमच्या कष्टाचा अंत नव्हता. पूर्वी तुम्ही कुठं राहत होता, तुमचं जीवितक्रम तुम्ही पहा, कशा पद्धतीने तुम्हाला जगावं लागलं, जगताना किती संघर्ष करावा लागला. संघर्षामध्ये तुमच्या सोबत कोण होतं? याकोबाच्या डोळ्यासमोर सगळं चित्रण आलेलं आहे. लक्षात घ्या, याकोब अशा प्रकारचा व्यक्ती, त्याच्या भावानं त्याच्याशी वैर धरलं आणि या वैराचा परिणाम याकोबाला आपल्या भावापासून पळावं लागलं. त्याचा परिवार तुटला, त्याचं कुटुंब तुटलं, त्याला साथ देणारं कोणी नव्हतं. एकाकीपणाचं जीवन जगणारा याकोब जेव्हा आणि तो संघर्ष करत आहे, त्याला जी आणि पत्नी आवश्यक होती, राहेलसाठी 7 वर्ष, लेआसाठी 7 वर्ष, पुन्हा मी पाहतो की त्याला ती आणि त्याची संपत्ती मिळावी याच्यासाठी 7 वर्ष, 21 वर्षाचा कालखंड भावानं वैर धरलं. किती जीवन यात्रा कठीण आहे. आज तुम्हाला ही गोष्ट समजू द्या, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या जीवन यात्रेचा सामना करत असाल. नकारात्मक बाजू तुमच्या संबंध नसेल, संघर्षामध्ये कोणी तुमच्या सोबत नसेल, एकटं संघर्ष करत असाल, एकटं लढत असाल. जशी याकोबाची परिस्थिती तशी तुमची परिस्थिती असेल. परंतु लक्षात ठेवा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी, परमेश्वर सर्वोत्तम ते तुम्हाला देणार आहे. देव सर्वोत्तम ते तुम्हाला देणार आहे. संघर्षाचे दिवस एक दिवस संपणार आहे. एक दिवस तुमचा संघर्ष ही तुमची साक्ष असणार आहे. याकोबाला फारोने विचारलं, अरे तुझ्या जीवनासंबंधानं सांग, तुझं आयुष्य किती वर्षाचं? याकोब नुसतं त्याचं वय सांगत नाही, त्याच्या जीवन यात्रेचा प्रवास सांगतो. मी तर असं म्हणेल, जीवन असं असू द्या, तुमच्या जीवनामधला संघर्ष लोकांनी पाहायला पाहिजे. तुम्ही कसं होता. मला परवा मीटिंगला गेल्यावरती एका व्यक्तीने म्हटलं, मला तुमच्याविषयी सांगायचंय आणि मी स्टेजवर चढून तुमच्याविषयी बोलणार आहे. आणि मग ते चढले स्टेजवरती आणि सांगायला सुरुवात केली. साक्ष सगळ्या त्यांनी ऐकल्या होत्या आणि मग ते रडायला लागली साक्ष सांगता, माझी साक्ष सांगता सांगता. या व्यक्तीकडे पूर्वी कपडे सुद्धा चांगले नव्हते. ते सांगत असताना मला कधी लाज वाटत नाही, का तर ही माझी जीवन यात्रा आहे. काहीच नव्हतं चांगलं. आणि लक्षात ठेवा, माझ्याकडे सगळं चांगलं असतं तर लोक देवाकडे आले नसते. पण माझ्याकडे चांगलं काही नव्हतं आणि लोकांनी पाहिलं नव्हतं, पण देवानं सर्वोत्तम दिलं. चांगलं नाही. आज तुम्हाला रडावं लागतं, या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. हरकत नाही, कोणी तुमच्याकडे पाहणार नाही, पाहणारे लोक तुमच्याकडे नसतील. पण जो तुमचं निरीक्षण करतो ना, तो यासाठी निरीक्षण करतो की एक दिवशी तुमच्याकडे सर्वोत्तम असावं. एक दिवशी सर्वोत्तम असावं. अपमानित जीवन असेल, नाकारलेले जीवन असेल, धिक्कारलेले जीवन असेल, भीतीदायक जीवन असेल. याकोबाला एसावाची भीती वाटत होती, तो मला मारणार आहे. याकोबाला एसावाची भीती वाटत होती, माझ्या भावानं मी त्याचे ज्येष्ठपण काढून घेतल्या कारणानं माझ्याशी वैर धरलेलं आहे. त्याला वैराची भीती वाटत आहे. लक्षात घ्या, आत्मिक लोक आहात, तुम्हाला या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय उत्तम येऊ शकत नाही. देव सर्वोत्तम देणार आहे. सर्वोत्तम देण्यासाठी तुम्हाला सगळ्यात खालच्या जागेवरती जावं लागतं. सगळ्यात खालच्या जागेवरती. जोपर्यंत सगळ्यात खालच्या जागे जात नाही ना, तोपर्यंत वरची जागा काय ती पण तुम्हाला कळणार नाही. वरच्या जागेतले अनुभव पण तुमच्या लक्षात येणार नाही. काय वरचे अनुभव आहे. आणि म्हणून या कठीण प्रसंगामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये खचून पण जायचं नाही, हार नाही मानायची. संघर्ष अटळ आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, संघर्ष करणाऱ्यालाच देव विजय देतो बरं का. संघर्ष करणाऱ्याला, जर संघर्ष कराल तर विजय तुमच्या पक्षाचा आहे. हातबल लावून गिव्ह अप करून द्यायचं नाही, सोडून नाही द्यायचं की चला आता मी काही करू शकत नाही.
येतो तो प्रसंग. असं जगामध्ये हा प्रसंग कोणाकडे आला नाही असं नाही, म्हणून याकोब पळाला. याकोब का पळाला? आता त्याला त्याच्या भावंडाकडे परत जायचंय, परंतु जाताना पण त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे, माझा भाऊ मला मारेल का. परंतु लक्षात ठेवा, देव सर्वोत्तम देतो ना, तर देत असताना सगळी परिस्थिती बदलत असतो. हालेलुया. अच्छा, बरोबर. काय म्हटलं त्यांनी? तुझं फारोने याकोबास विचारले, हा. तुझे वय किती वर्षाचे? तुझं वय किती वर्षाचं आहे? याकोब फारोस म्हणाला, याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. किती वर्षाची झाली? 130. हा, अजून त्याच्या पुढचं? माझ्या आयुष्याचे दिवस हा? अल्प असून अल्प असून दुःखाचे गेले. त्याला असं का? आता 130 वर्षाचं जीवित यात्रा म्हणजे किती मोठी गेलेली आहे? हालेलुया. 130 वर्ष. आणि 130 वर्षाचं जीवित यात्रा तो म्हणतो अल्प आहे. का अल्प म्हटला? कारण जीवनच दुःखात गेलो, सारं जीवन त्याचं दुःखामध्ये गेलेलं आहे. फसवणूक त्याच्या वाटेला आली, निराशा त्याच्या वाटेला आली. अगदी गर्भात असताना सुद्धा त्याला पहिलं यायचं होतं, पण तो एसाव पहिला आला. आणि बघा आता त्याच्या वाटेला किती दुःख आलंय. पहिलं यायचंय पण तरी पण तो आला की सेकंड. पहिलं यायचं तरी त्याला कोणीतरी ओढलं. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी ओढू शकत नाही. एक दिवशी प्रभू तुम्हाला तिथं नेत असतो. हालेलुया. आज तुमचा तो अनुभव असेल, आज तुमचा व्यक्तिगत अनुभव तो आहे. जर देवानं तुम्हाला आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे, देवानं तुमची जागा पक्की करून ठेवलेली आहे, देवानं तुमचं स्थान पक्क करून ठेवलं, सर्वोत्तम ठिकाणात देव तुम्हाला घेऊन जाणार आहे. सर्वोत्तम ठिकाणी नेत असताना आम्ही पाहतो ज्येष्ठपणाचा अधिकार याकोबाला दिलेला आहे. पण याकोबाला संघर्ष करावा लागला ना. संघर्ष तुमच्या जीवनाचा भाग आहे, संघर्ष करावाच लागणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जे तुमच्याकडे आहे ना ते बेस्ट आहे. आमेन. तुमच्याकडे आहे ते बेस्ट आहे. हालेलुया. मला जे देवानं दिलं ते बेस्ट आहे, आणि जे माझ्याकडे बेस्ट आहे, आणि ते मला माहिती की प्रभूनं सगळ्यांपेक्षा वेगळं मला दिलेलं आहे. हालेलुया. आणि जे माझ्याकडे आहे त्याच्याबद्दल मी देवाचा गौरव करणार ना, प्रभूला धन्यवाद देणार. हे प्रभू, तू मला निवडलं, माझ्यासाठी तू तरतूद करून ठेवली, तुझ्या योजना माझ्या जीवनामध्ये पाठवल्या. आता एवढं सगळं चांगलं असताना याकोब सगळी स्टोरी त्याला सांगत आहे. आज सकाळी तुमच्या स्टोरीला एक नवीन सुरुवात होत आहे. हालेलुया. नवीन सुरुवात होत आहे. लक्षात ठेवा, तुम्ही नवीन विचारानं मरून जा. नवीन विचार तुमच्याकडे. 130 वर्षाची माझी जीवन यात्रा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही फार कष्टातले दिवस काढताना, फार कष्टातले दिवस, ऐका बरं का, जे लोक आज हा संदेश ऐकत आहे, फार कष्टात दिवस काढले असतील, कठीण दिवस तुम्ही काढले असतील, परंतु एक दिवस परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची, ज्यांना अभिवचन दिलं, देव त्यांची परिस्थिती 100% बदलत असतो. 100%. हालेलुया. आणि या मंडळीमध्ये अनेक लोकांच्या साक्षी आहेत. मला तर अगदी मी पहिल्या खुर्चीपासून सगळ्या शेवटच्या खुर्चीपर्यंत बघितल्यावर मला सगळीकडे साक्ष दिसतात. साक्ष म्हणून तुम्ही इथं आहात, हालेलुया. असेच तुम्ही नाही. कारण ही मंडळी स्थापन करत असताना माझ्याबरोबर सगळे शून्य कर्जबाजारी लोक होते, परंतु आता देवानं त्यांची परिस्थिती बदलली. आणि म्हणून आमची जीवित यात्रा जरी कष्टाची असली तर देवानं आम्हाला सर्वोत्तम दिलेलं आहे. आमेन. कष्टाची होती हो जीवन यात्रा. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, आम्हाला लढावं लागलं. काय सनी, किती पगारात कसलं काम करत होता तिथं, ऐक नाही. त्याला रात्री ड्युटी करायचा, पुन्हा उठायचा, जायचा. आता तिचं सगळं लुकच बदलून गेलाय. मी त्याला ओळखत पण नाही कधी कधी सनी आहे म्हणून. अशी किती सनी चर्चमध्ये बसलेले आहेत, आणि कोणाकोणाच्या जीवनात किती आशीर्वाद येणार आहे सांगू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून मी बऱ्याच ठिकाणी बोलताना काही लोकांनी विचारलं, हो एवढं सगळं मोठं कशाला बांधत आहो? अरे काय करू, देवाच्या लोकांना देव एवढे आशीर्वाद द्यायला लागला, तर हालेलुया. आशीर्वाद देताना देव किती भारी आहे लोकांना कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, जे सर्वोत्तम ते तुमच्याकडे येणार आहे. आमेन. सर्वोत्तम. तुम्ही आहे त्याच्यात समाधान मानू नका. जे तुमच्याकडे, अजून तुमचं स्वप्न मोठं होऊ द्या. आमेन. अजून स्वप्न. मग मी तर याच्यातच मेलो पाहिजे होतं ना. एवढं सगळं छान चर्च बांधलंय, आता देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, प्रभो हेच भर, बाहेरचं भर, आणि मग राहू दे. मी तसं नाही म्हटलं, नाही वरचं बरं. आता वरचं भरलं म्हणजे सगळं संपलं का? प्रभूकडे अजून प्रार्थना आहे. घेऊन जा कुठं जगाच्या कानाकोपरामध्ये, जा तुझं वचन गाजव. वचन गाजवण्यासाठी, प्रभूचं काम करण्यासाठी
मोठी मोठी स्वप्न आहेत आणि देव ती स्वप्न पूर्ण करत आहे. आणि माझी इच्छा काय, नुसतं माझं जीवन, माझी इच्छा मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन देवानं आशीर्वादित करावं. देवाची इच्छा आहे सर्वोत्तम तुम्हाला द्यावं. प्रवास किती याचा विचार करू नका, कष्ट किती काढलं याचा विचार करू नका, आता तुम्ही कोणत्या घरात राहता याचा विचार करू नका, आता तुम्ही कसं येता याचा विचार करू नका. आज तुम्ही सायकलवर येत असाल, आज तुम्ही रिक्षानं टमटमने येत असाल, एक दिवशी देव तुम्हाला तुमच्या 4 व्हीलरच्या गाडीमध्ये आणेल. हे पण देव तुमच्या बाबतीमध्ये करणार आहे. आणि लक्षात ठेवा, हे घडणार आहे. आनंदचा हात सगळ्यात वर, आनंद एक दिवशी असणार आहे. देवाला काय कठीण आहे हो. बरं, मला माझ्या खिशातलं कुठं द्यायचंय, माझ्या बापाच्या खिशातलं तुम्हाला द्यायचंय. आणि माझ्या बापाकडं भरपुरी आहे. आम्ही गायलं ना गाणं, काय तेरे भवन में आनंद की भरपुरी. म्हणजे काय हो, आता आनंद म्हणजे तुम्हाला जी गोष्ट मिळाल्यावर आनंद होतो तो आनंद. हालेलुया. तुमचा आनंद कशामध्ये, मला तर डेफिनेट वाटत नाही तुमचा आनंद येऊन नुसतं बसण्यामध्ये. कोण इथं येऊन नुसतं बसण्यासाठी नाही. नाही, आम्हाला चर्चमध्ये पास्टरचं वचन त्याच्यामध्ये आशा असती म्हणून तुम्ही ऐकायला येतं ना. कशाला वसईवरून आलेत, अजून कुठून आलेत, लांबून वसईवरून ते ब्रदर किती लांबून आलेत, कालच ते. नाही, आम्ही सगळं युट्यूबला ऐकतो. फार इच्छा होती यायची, फार इच्छा होती यायची म्हणून आम्ही आलो. मग तुम्ही कशासाठी आला, मग टीव्हीवर पण मला ऐकता ना, युट्यूबला पण पाहता ना, पण तुम्हाला इथं तो आनंद पाहिजे, काहीतरी आनंद तुमचा घेण्यासाठी इथं आला. पण मी तुम्हाला सांगतो, जाताना तुमच्याकडे भरपूर आनंद असणार आहे, भरपूर आनंद असणार आहे. तुमच्या आनंदाचा मी तर म्हणतो आनंद वाटत वाटत जाल. जाताना सुवार्ता सांगत जाल. त्यांनी साक्ष सांगितली त्यांच्या मुलीची. लहानपणी त्या मुलीला ताप आला होता, कसं प्रभूकडे आले त्यांनी सांगितलं. ताप आला, डोकं फोडलं, 2 कवटीचे भाग केले, त्याच्यामध्ये एक नळी टाकली पाणी काढण्यासाठी, आणि पाणी काढलं नाही डॉक्टरनं. मग आतमध्ये ते पाणी सुकून गेलं, सगळा मेंदू इन्फेक्टेड झाला. डॉक्टर म्हटले कधीच चालू शकणार नाही, ती बरी होऊ शकणार नाही, आशा संपली. परंतु त्यांनी ज्या ठिकाणात प्रार्थना आहे त्या ठिकाणात मध्ये त्या लेकराला घेऊन जात. म्हणजे पहिला मोठा चमत्कार मी तो अनुभवला. माझं जन्माला आलेले ते लेकरू, त्याचं वजन खूप होतं, 5 मिनिटाच्या वर त्याला कोणी घेऊन थांबवू शकत नव्हतं. परंतु मी जेव्हा त्या सभेला गेलो, त्या सभेमध्ये मी कितीतरी तास माझ्या बाळाला माझ्या हातात घेऊन थांबलो. मला कळलं नाही, त्यास मला जाणवलं देवाची ताकद अफाट आहे. अच्छा, जे डॉक्टर म्हणले तिला चालू शकत नाही, ती मुलगी वसईवरून इथपर्यंत आली. हे इतका मोठा चमत्कार देव करतो. हा तुमचा आनंद वाटत वाटत आला, आणि मग ते वाटत आले आनंद. हे आनंद वाटणं आहे. त्यांनी वाटला आनंद, त्यांनी शेअर केला मला. हा आनंद आहे. बघा तिचा हात किती वर, तिला किती समजलं, त्या पोरीने हात वर केला. देवानं तिच्या बाबतीमध्ये जे प्रभूनं केलं त्याच्यासारखी अलौकिक गोष्ट नाही. आणि मी तर म्हणतो, तुम्ही ज्या आनंदासाठी आली त्याची सुरुवात पण झाली. देवानं तिला आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, परमेश्वर तिच्यासाठी करत आहे. ती आनंदाची भरपूर आहे. आशावादी जगा, आशावादी जगा. कधीच निराश होऊ नका, हताश होऊ नका. परिस्थिती कशी का असेना, परंतु परिस्थिती बदलणारा देव तुमच्या बरोबर आहे. परिस्थिती बदलणारा देव तुमच्याकडे, सर्वोत्तम देशामध्ये देव तुम्हाला ठेवणार आहे. ते मला वाटतं सर्वोत्तम जागी तुम्ही असावं, सर्वोत्तम जागी. सुरुवातीला जेव्हा इथं चर्चला जागा घेतली, मी देवाची सर्वोत्तमता तुम्हाला सांगतो. हा, इथं जागा घेतली, कच्चा रस्ता, वळसंकर हॉस्पिटलमध्ये जवळ 60चा बल्ब. मग वॉचमॅनला चोराने बडवलं, आतलं सगळं सामान चोरून नेलं, लाईट फोडल्या. आणि लोक म्हटले कसल्या चोर ठिकाणात त्यांनी जागा घेतली, तिथं कस काय यायचं चर्चला, कस काय यायचं चर्चला. रस्त्यावरती पोरं थांबवायची का तर स्त्रिया सुरक्षित याव्यात आणि त्याने जाताना कोणी त्रास देऊ नये. किती कसली जागा होती. पण माझ्या देवाने सांगितलं मी तुम्हाला सर्वोत्तम जागा देणार आहे. आता मी म्हणतो सोलापुरातली सर्वोत्तम जागा ही आहे. देवाचे लोक जिथं जातात ती जागा सर्वोत्तम बनते. तुम्हाला देव सर्वोत्तम जागी घेऊन जातो, सर्वोत्तम जागे. आणि देव तुम्हाला सर्वोत्तम जागे नेत असताना काय देवाचा प्लॅन असतो, काही योजना असतात. मला ज्यावेळेस हे चर्च बांधायला जागा घेतली ना, मग त्या ठिकाणात एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला भेटायला गेलो. त्या अधिकाऱ्यानं सांगितलं, तुम्हाला माहिती का, म्हटलं तुम्ही जी जागा घेतली ना ती हार्ट ऑफ सिटी आहे. आणि त्यावेळेस मी थोडंसं हसलो, म्हटलं इथं तर आजूबाजूला आहे ते लोक विकून चालले ठेवून, आणि हे काय म्हणतात हार्ट ऑफ सिटी. परंतु आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळल, हे चर्च
नुसतं सोलापुरात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फेमस झालं. याचं कारण देवानं तुम्हाला सर्वोत्तम जागी ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, आता जिथं तुम्ही राहता ना ती जागा पण देव फेमस करणार आहे. आमेन. कुठल्या जागेत तुम्ही जाता, जिकडे जाल तिकडे कान देऊ नाही का. असं म्हणू नका मी या जागी गेलो, देव तुम्हाला नेतो त्या जागेला फेमस करतो. हालेलुया. का तर देव तुम्हाला जी जागा देतो ती सगळ्यात भारी जागा असते. आमेन. म्हणून त्या जागेचा विचार करू नका काय त्या हालेलुया. ठिकाणामध्ये आहे, कशा पद्धतीने देव तुमच्या जीवनात काम करेल. वाचा ते वचन पुन्हा एकदा. हा. याकोब फारोस म्हणाला, फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. 130 वर्षाची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस आयुष्याचे दिवस अल्प असून अल्पासून दुःखाचे गेले दुःखाचे गेले. आणि ते माझ्या वाडवडिलांच्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या जीवित यात्रेच्या आयुष्य मर्यादेस जाऊन आयुष्य मर्यादेत जाऊन पोहोचले नाहीत. पोहोचले नाहीत. याकोब फारोस याकोब फारोस आशीर्वाद देऊन आता अजून एक गोष्ट मला सांगतो. आता याकोब जे बोलतो ना ते सगळं निराशेचं बोलत आहे. 130 वर्षाचा झालो, माझे वडील 150 वर्षाचे होऊन मेले, माझे पंजोबा 160 वर्षाचे होऊन मेले, माझं वय अल्प आहे म्हणजे माझं वय दुःखात गेलं. ते सगळं निराशेचं बोलत आहे. कधी कधी अशाच प्रकारचं आमच्या मुखातनं शब्द निघत असतात. वाडवडिलांपासून तुमच्याकडे चांगल्या गोष्टी कोणत्या चालल्या नसतील, तुमचं बॅकग्राऊंड तसं चांगलं नसेल, चांगले आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच अनुभवले नसतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या वाडवडिलांप्रमाणेच तुमची परिस्थिती असणार आहे. असं नाही की देव तुम्हाला त्यानं बोलवलं आणि बोलवल्यावर जसं तुमचं भूतकाळ होता त्या भूतकाळामध्येच तुम्ही मरावं असं देवाला कसं वाटेल. मग कशी देवाची महानता लोकांना समजणार आहे, कसं देवाचं सामर्थ्य लोकांना प्रगट होणार आहे, कसं देवाचं गौरव लोकांच्या नजरेमध्ये येणार आहे. देव खूप महान आहे. अरे देव इतका महान असताना हा तुमच्या वाडवडिलांकडनं ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या, जे तुमचं भूतकाळ होता, हा भूतकाळ तुम्हाला निराश करण्याची शक्यता आहे. तुमचा भूतकाळ तुम्हाला निराश करणार आहे. तुमचं पास्ट तुम्हाला खूप हतबल करणार आहे. प्रत्येक व्यक्तीला एक पास्ट आहे, एक भूतकाळ आहे आणि तो भूतकाळ त्याला भविष्यामध्ये चांगलं काही होणार नाही या पद्धतीनं डिस्टर्ब करत असतो, निराश करत असतो. परंतु लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ हा तुमचा भूतकाळ आणि तुमचा वर्तमान काळ याच्यावरती डिपेंड राहू नका. तुमचा भविष्यकाळ देव बदलणार आहे याच्या संबंधाने विश्वास राहा. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, कोणी आपल्या भूतकाळाचा पण जास्त विचार करायचा नाही. आज तुमची परिस्थिती जी आहे त्याचा पण विचार करू नका. याकोबाची परिस्थिती आज काय, 130 वर्षाचा तो आहे आणि त्याचे पूर्वज जास्त वर्ष जगले होते. मग त्याला असं वाटतं माझी जीवित यात्रा आता संपणार आहे. ऐका बरं का, तुमच्या विचारांमध्ये आज मी कसा बदल करणार आहे आणि तुम्ही कसे विचारानं परिपक्व होणार आहे आणि सर्वोत्तम ते तुमच्याकडे कसं येणार आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. तो आपल्या जीवनाचा विचार करते. काय विचार करतो, माझे वाडवडील जास्त जगले पण तू अजून मेला नाही ना, ते किती वर्ष जगले बरं का. आता त्याचा विचार काय, ते माझ्यापेक्षा जास्त जगले, मी मात्र तिथपर्यंत पोहोचलो नाही. कान देऊ नाही का. देव जिथं तुम्हाला न्यायचं तिथं नेणार म्हणजे नेणार. आमेन. तुमची वाडवडिलांचा विचार करू नका की ते किती जगले. आज तू जिवंत आहे ना, ही सगळ्यात मोठी आशा तुमच्याकडे. लक्षात ठेवा, मरणाऱ्या मेलेल्या व्यक्तीला आशा नाही, जिवंत व्यक्तीला परिस्थिती बदलण्याची आशा आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची परिस्थिती फक्त देवच बदलू शकतो, कोणी बदलणार नाही. फक्त देव तुमची परिस्थिती बदलतो आणि तुमच्यासाठी देव मदतगार सुद्धा उपलब्ध करतो. हालेलुया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल, कुठून मिळेल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता. म्हणून लक्षात ठेवा, तुमची मदत कोणी केली. परमेश्वर. आज जर तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीला तुम्ही कोणाला गौरव देणार, परमेश्वराला. आणि याच साक्षीवरती रोज तुमच्या जीवनात साक्ष घडणार. आमेन. या साक्षीवर बरं का मी म्हणतो, विश्वासणाऱ्या लोकांकडे रोज साक्ष असली पाहिजे. आमेन. रोज रोज साक्ष असली पाहिजे. प्रभूनं काहीतरी केलेलं आहे, प्रभू काहीतरी करत आहे. हालेलुया. आता वाचा पुढे. माझ्या आयुष्याचे दिवस हा. अल्प असून दुःखाचे गेले दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या हा. आयुष्य मर्यादेस जाऊन पोहोचले नाहीत. हा याकोब फारोस हा. आशीर्वाद देऊन हा
त्याच्या पुढून निघून गेला. हा. नंतर योसेफ बघा आता याची साक्ष काय काय वाचलं आता मी माझ्या आयुष्याचे दिवस आलपासून कसे गेले दुःखाचे आणि काय केलं त्यानं. आशीर्वाद देऊ. अरे मग दुःखाचे दिवस गेल्यावर आशीर्वाद कसे काय तुझ्याकडे होते. लक्षात ठेवा काय होतं माहिती का प्रॉब्लेम. आमच्याकडे आशीर्वाद आहे आम्हाला कळतच नाही. आम्ही सगळं दुःखाचं 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 बोलतो. पण ऑलरेडी वी आर ब्लेस्ड. आमेन. आम्ही आशीर्वादितच आहोत. हालेलुया. विचार करा याकोब दुःखाविषयी बोलतो आणि आशीर्वाद कोणाला देतो. फारोला. फारो कोण आहे. राजा. कोण आहे. राजा. अहो तुमच्या आशीर्वादाची गरज राजाला आहे. हालेलुया. एवढे तुम्ही भारी लोक आहात आमेन. पण तुम्ही दुःखाविषयी बोलता. दुःख हा तुमच्या वाटेला दुःख आला असेल परंतु ते दुःख तुमचा अंत नाही. हालेलुया. दुःख तुमचा अंत नाही. प्रभूनं तुमच्यामध्ये आशीर्वाद ठेवले. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का इकडं या इस्रायल प्रांतामध्ये ज्या प्रकारचा दुष्काळ पडलेला होता पण मिस्रामध्ये प्रभूनं त्यांना बोलवलं. हालेलुया. इस्रायलमध्ये दुष्काळ होता पण प्रभूनं त्यांना मिस्रात बोलवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देव तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागी बोलवत असतो. आमेन. ज्या अर्थी तुम्ही जागा सोडली ज्या अर्थी तुम्ही ठिकाण सोडलं ज्या अर्थी तुमचं शहर सोडलं ज्या अर्थी तुमचं गाव सोडलं ज्या अर्थी तुमची नोकरी सोडली काहीतरी तुम्ही सोडलंय ना आणि सोडलेल्या गोष्टीसाठी देवानं तुम्हाला इथं बोलवलं. मग उगीच बोलवतो का देव. देवाला बोलवण्यामागं तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. वसईवरून आलेले लोक बाहेर गावावरून आलेले लोक तुम्ही तुमची जागा सोडली यासाठी की प्रभूनं तुम्हाला आशीर्वाद द्यावेत. आता तुमच्याकडे ती साक्ष असेल आम्ही दुःखात होतो पण एक दिवशी याच चर्चमध्ये तुम्ही साक्ष द्याल आमच्या देवानं जसं याकोबाला आशीर्वादित केलं तसं आम्हाला आशीर्वादित केलं. जागा सोडली की देव आशीर्वाद देतोच. हालेलुया. जागा सोडली तर आशीर्वाद देव देणारच आहे. मग आता मला पुन्हा सोडून इथे यावं लागलं ना. मग पुन्हा सोडून इथे आल्यावर देव म्हटला का बाबा पुण्यामध्ये 10-20 हजाराची नोकरी करत होता तेवढंच तू इथं आल्यावर तेवढंच दिल. बरं सांगताना ते सांगतात आधी कंपनीची मुलाखत असते आधीच्या जागी किती पगार होता. आम्ही जरा वाढवूनच सांगतो नाही ते 25 देत होते. मग ते बघतात त्याची पर्सनॅलिटी ते म्हणतात ते देत असतील 25 आमच्याकडे 20 वर करतो तर कर नाही तर जा. कारण त्यांना माहिती असतं या व्यक्तीला किती पगाराची पोस्ट काय. मग काही लोक ॲडव्हान्स असतात त्यांच्याकडे टॅलेंट्स असतं हुशारी असते. ते सांगतात त्या कंपनीनं मला 50,000ची ऑफर दिली मी तिथं काम करत आहे पण तुमची कंपनी माझं टॅलेंट वापरून घेऊन जर मला जास्त ऑफर केली तर मी ते सोडणार आहे. मी पण देवाला तेच बोलून आलो होतो येताना पुन्हा सोडतो पण ऑफर जास्त पाहिजे. हालेलुया. आणि देवानं या ऑफरच्या मोबदल्यामध्ये जे सर्वोत्तम ते मला दिलेलं आहे. हालेलुया. आता तुमची पाळी आहे. हालेलुया. आता तुमची पाळी आहे. आमेन. तुमच्याकडे सुद्धा देवानं जागा सोडल्यावर तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद दिलेलेच आहे. आमेन. लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा आम्ही जिथून आलो त्याचा पण विचार आम्हाला करायचा नाही. याकोब इस्रायलमध्ये जे आशीर्वाद जे दुःख त्यांनी भोगलं ना त्याचा विचार त्याच्या समोर मांडला. आता खाली काय लिहिले त्याच्या वाचा. याकोब फारोस आशीर्वाद देऊन हा. त्याच्या पुढून निघून गेला. नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ हा. यांच्या राहण्याची व्यवस्था केली. यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी कुठं उत्तम भागी आता वचन काय सुरुवातीला आम्ही वाचलं देव जे उत्तम ते आम्हाला दे. काय देतो उत्तम ते. बघा आता देव बोलला ते घडलं का नाही. दुष्काळातनं आलेले लोक उत्तम जागी पोचले. हालेलुया. कर्ज बाजारी लोक कर्ज घेऊन मंदिरात आले. एक दिवशी हात पसरणारे होते पण आता देणारे लोक बनले. ही तुमची साक्ष असणार आहे. एक दिवशी सायकलवर तुम्ही फिरत होता सनी फिरत होता की नाही. मला वाटतं त्याची 4 व्हीलर पण लवकर येईल. आम्ही म्हणणं सनी अरे तुला कुठं द्यायचे आहे तुझ्याकडे किती पैसे मला चांगलं माहिती. तुला आता जर झटकला ना मी सायकल होती. आता देवाला तसं वाटतच नाही की तुला असं वाटत असेल रस्ता झाल्यावर होईल तू प्रार्थना कर रस्ता पण होऊन जाईल सगळा रस्ता इथून तिथून. काहीतरी प्रभूला बदलावं असं वाटतं ना.
त्या सर्वोत्तम जागी. अहो दुष्काळातनं तो मिस्रामध्ये आला. बरं मिस्रामध्ये आल्यावर इकडं तो योसेफ काय सांगत आहे, हे मला फारोनं सांगितलं तुला सर्वोत्तम जागी सर्वोत्तम जागा द्यावी. लक्षात ठेवा, आमचा देव स्वर्गामध्ये आहे, राजा आहे तो. हालेलुया. आणि तो राजा असल्या कारणानं तुमच्यासाठी त्यानं सर्वोत्तम गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आमेन. त्याच्यासाठी तुम्हाला घेऊन आलेला आहे. हालेलुया. त्याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवलेलं आहे सर्वोत्तम. म्हणून जगताना विचार माझ्या डोक्यात हे असलं पाहिजे की अरे ती सर्वोत्तम जागा कुठे जी फारोनं माझ्यासाठी ठेवलेली आहे. हालेलुया. याकोब विचारत असेल सर्वोत्तम जागा कोण, योसेफ घेऊन आला. आज तुमच्यासाठी मी योसेफाचं काम करत आहे. तुमच्यासाठी मी योसेफाचं काम करत आहे. देव तुम्हाला सर्वोत्तम जागी घेऊन जात आहे. आमेन. तुम्हाला सर्वोत्तम जागी घेऊन जात आहे. लक्षात घ्या, देवानं याकोबासाठी सर्वोत्तम जागात केले. आता दुसरं वचन वाचूया. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट उत्तम देशामध्ये त्यांची वस्ती केली. दुसरी गोष्ट वाचूया. 47 अध्याय 6 वचन. मिसर देश हा. तुझ्या पुढे खुला आहे. या देशातल्या उत्तम भागी आपल्या बापास व भावास हा. वस्ती करू दे. वस्ती करू दे. त्यास गोशेन प्रांतात गोशेन प्रांतात राहू दे. राहू दे. त्यांच्यापैकी जी कोणी आता बघा अजून काय उत्तम देतो. त्यांच्यापैकी जे कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यास माझ्या गुराख्यांचे नायक कर. आता बघा, आधी हे लोक जे आहेत ना, हे साधं सुद्धा काम करतात गुरं राखण्याचं. नीट आहे का बरं का. देव काय वचन वाचलं मी 85:12. जे उत्तम ते जे परमेश्वर दे. उत्तम ते परमेश्वर दे. आता योसेफाची भावंड आधी नुसते गुरं राखत होते. आता काय झाले हो, गुराख्यांचे नायक. प्रमोशन. हालेलुया. आधी कोण होते, गुराखी. आता काय म्हटलं तो, गुराख्यांचे नायक. पण त्याच्यात क्वालिटी काय हुशार. काय पाहिजे हो. हुशार. म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे टॅलेंट आहे तर देव तुमचं टॅलेंट वापरून तुम्हाला सर्वोत्तम जागी घेऊन जाणार आहे. तुमच्या टॅलेंटला देवाच्या हातामध्ये सोपवा. का तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे इस्रायल लोक मध्ये जर हुशार लोक असतील तर त्या हुशार लोकांना देव आपल्या गौरवासाठी वापरणार आहे. आमेन. अजून एक सांगतो तुम्हाला, तुमची हुशारी वाया जाणार नाही. हालेलुया. जगाकडे बघू नका. कॉम्पिटिशन आहे, अमक आहे, तमक आहे, किती पेपर हार्ड आहे. आणि पेपरचे प्रकार तर किती, टीटी, सीईटी, अजून काय, नीट, अजून जेईई, अख्खी एबीसीडी त्याच्यामध्ये ते अल्फाबेटिकल घालून टाकले. एवढ्या सगळ्या परीक्षा देत बसायचं. आणि त्या परीक्षेमध्ये कोण म्हणतं 1नी हुकलो, कोण म्हणतं 2नी हुकलो. मला त्या बऱ्याच लोकांचे इंग्लंडला जाण्यासाठी कॉल येतात. त्यांनी सांगतात अहो 5 वेळा बसलो ते फेलच झालो, 40,000 50,000 घालवले. आता काय करावं मोठा प्रश्न पडतो. काळजी करू नका. विटा भाजणाऱ्या लोकांना देव गुराख्यांचं नायक करण्यासाठी समर्थ आहे. विटा भाजणाऱ्या लोकांना देव गुराख्याचं नायक करण्यासाठी समर्थ आहे. जे सर्वोत्तम ते तुमच्याकडे येणार आहे. आज कदाचित आमची लेकरं तुम्हाला वाटत असते त्यांचं टॅलेंट्स वाया जाईल. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ते कसं टिकून राहणार आहे. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांना आपल्या टॅलेंटची चिंता करण्याचं कारण नाही. आणि टॅलेंट म्हणजे नुसतं शिक्षण पण नाही बरं का. जे टॅलेंट तुमच्याकडे आहे, जे पण टॅलेंट तुमच्याकडे आहे, त्या सगळ्या टॅलेंटला देव वापरणार आहे. देवानं तुम्हाला अशी बुद्धी दिली, असे विचार तुमच्यामध्ये घातले की त्या विचारांना घेऊन देव रोज तुमची जडणघडण करत असतो. रोज लेकरांची जडणघडण करत असतो. रोज परिवाराची जडणघडण करत असतो. आणि लक्षात ठेवा, आता कदाचित तुमच्याकडे निराशेचं वातावरण असेल आपल्या कुटुंबासाठी, परिवारातल्या लेकरांसाठी, परंतु काम देऊ नये का. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो म्हणतो देव त्याच्या योजनेप्रमाणे जसं ते लोक योसेफाकडे गेले, योसेफाकडे गेल्यावर या ठिकाणामध्ये योसेफाचा राजा त्यांना उत्तमातलं उत्तम काम देत आहे. जर तुम्हाला उत्तम कामाची गरज आहे तर कोणाकडे जाऊ नका. योसेफ तुमचा मदतगार आहे. योसेफ तुमचा भाऊ आहे. त्याच्याकडे तुम्ही मागा, सर्वोत्तम काम तुम्हाला तो देणार आहे. आता यांचं भविष्य काहीच नाहीये. यांच्याकडे खायला
सुद्धा अन्न नव्हतं. लक्षात घ्या, मिस्रामध्ये हे लोक आले तर धान्याच्या आशेनं आले. त्यांना असं वाटलं मिस्रातनं धान्य घ्यावं आणि काही दिवस जगावं, इतकं निराशेचं वातावरण होतं. परंतु लक्षात ठेवा, देवानं त्यांच्यासाठी अगोदर योजना करून ठेवली होती. तो म्हटला होता योसेफाला, योसेफा 11 पेंढ्या तुझ्या पेंढीला नमन करतील. योसेफा 11 तारे सूर्य चंद्र तुला नमन करतील. या लोकांना असं वाटलं दुष्काळाची परिस्थिती माझ्या परिवाराला उद्ध्वस्त करणार आहे. लक्षात ठेवा, दुष्काळाची परिस्थिती तुमच्या परिवाराला उद्ध्वस्त करत नसती. दुष्काळाची परिस्थिती तुमच्या परिवारामध्ये साक्ष घडवण्यासाठी असते. आणि आज जर तुमच्याकडे दुष्काळ आहे तर भविष्यामध्ये तुमच्यासाठी एक मोठी आशा असणार आहे. कोणाकडे जाऊ नका, योसेफाकडे जा, योसेफाकडे जा. योसेफ, आणि या योसेफाला अधिकार दिलेला आहे. योसेफाला राजानं अधिकार दिला, तुझ्या भावंडांना सांग ज्या सर्वोत्तम देशामध्ये तुम्ही राहा आणि ज्याच्यातले हुशार लोक आहेत. ऐका, हुशारी पण तेवढी आवश्यक आहे. मग कसली हुशारी हो? अरे त्या मुंगीपासून शहाणपणा म्हटलं. हुशार 4च लोक पवित्र शास्त्रामध्ये आहेत. 4च लोकांचा हुशार हुशार त्यांना म्हटलेलं. कुणा? आळशा, हुशारी काय माहिती का? लगबगीनं चर्चला येणं ती हुशारी आहे. आणि देव ती बघतो. देवाच्या भवनामध्ये तुम्ही येताना हुशारीनं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवता आणि देवाच्या घरामध्ये येता. याच हुशारीच्या द्वारे तुम्ही नायक बनणार आहात. याच हुशारीने, दुसरं काहीच कारण नाही. कसल्याही परिस्थितीमध्ये काही पण वातावरण असू द्या, थोडंसं मानसिक तुम्ही डिस्टर्ब असाल, फायनान्शियली तुम्हाला ब्रेक थ्रू नसेल मिळत, बिझनेसमध्ये तुम्ही अपयशी असाल, या कारणानं तुम्ही घरी थांबू नका. एक दिवशी जिथं तुमचं फेल्युअर आहे ना, हेच तुमचं सक्सेस असणार आहे. फेल्युअर तुमचं सक्सेस असणार आहे. बरं, पुन्हा मी तुम्हाला ऐकतो, तुमचं फेल्युअर हेच तुमचं सक्सेस असणार आहे. तुम्ही तसंच देवाच्या घरामध्ये आला. आता बघा, अरे अशा मुंगीकडे बघून पाल सशक्त प्राणी नाही, पोचती कुठं? मला तो तिच्याकडे, हुशारी तिच्याकडनं घे, चिकटपणा. ती भिंतीवरती चढते आणि अशा जागेवर जाऊन पोचते की तिथं ती नुसती बघते. हो, मी आता काल इथं चर्चच्या दारात आला बरं, कसा फडी काढून बसला होता. ते दरवाजा लावला होता आणि त्याच्या खाली ते पिल्लू घुसलं आणि फडी काढून असं थांबलं. आता मी तुम्हाला पालीचं बोलता बोलता सापात सांगितलं, सापाचं काही एवढं महत्वाचं नाही, ते असा फडी काढून अर्धा अंग त्याचं बाहेर आणि तोंड आतमध्ये, आणि फडी काढत बिचारी बाई पुसता पुसता गेली, तिच्या समोर असा थांबला तो. ती अशी घाबरली, रडत रडत वर आली. तिला सांगता पण येणार, साप साप साप. म्हटलं कुठं आहे? तिथं तिथं. तिला तेही सांगता येणार ना कुठं. मी काठी घेऊन म्हटलं फिरू कुठं, मारायचं तर कुठं मारायचं, इथली मोठी काठी. आणि मग तिने सांगितलं तिथं. मग त्याला पाठीमागं मारलं. तिला म्हटलं याच्यावर काठी ठेव, मी पुढे जाऊन तोंड मारतो. आणि मग ती पण आवाज यायला लागला मला, ती घाबरायला लागली म्हणून. आणि मी आलो, त्याचं तोंड ठेचलं आणि काढलं बाहेर काढलं आणि फेकून दिलं. त्याच्या आधी पण मोठा साप इथं 10-15 फुटाचा इथं पण मारला होता. आणि ती म्हणलं का घाबराय, एवढं काय विशेष आहे त्याच्यात, चल त्याला मग. अहो ते सापाला मारलो, पण पाल अंगावर पडल्यावर मी मरणाचं घाबरतो. ती पाल पडले की असं वाटतं की ती काय करते मला चावती. साप मारायचं सोपं आहे पण पाल मारायचं कठीण आहे. म्हणून बायबल सांगतं पाल सगळ्यात चिकट आहे. लोक सापाला घाबरतात, पण बाई तुला घाबरणार नाही. पालीसारखं चिकट जीवन जगा, शहाणपणा पालीसारखं. जे प्रभूनं आणि तुम्हाला ज्या जागेवरती तुम्हाला ठेवलं, ते जागेवरती प्रभू तुम्हाला ठेवत असताना त्या चिकाटीनं ते काम करत राहा. चिकाटीनं काम करत राहा. प्रभूनं जे काम तुम्हाला सोपवलेले, जर मला प्रिचिंगचं काम सोपवलं, मी चिकाटीनं केलं पाहिजे. जर देवानं मला प्रार्थनेचं काम सोपवलं, मी चिकाटीने केलं पाहिजे. म्हणून शहाणपणा कशामध्ये? जर शहाणपणाच्या गोष्टी तुम्ही कराल, याचा परिणाम तुम्ही नायक बनणार आहात. नायक तुम्ही बनणार आहात. लक्षात घ्या, कितीही डिस्टर्ब झाला, किती निराश झाला, तरी सुद्धा जशी पाल आहे, तुम्ही त्या पालीचं बघा. तुम्ही लोक म्हणतात नाही ते अंड लावायचं, तिथं अंड लावा, कोंबडी बी बांधा. बरेच लोक सांगतात अंड बांधायचं तिथं पाली येत नाही. काही पण लावा, ती येतेच. लक्षात ठेवा, हे पालीचा गुणधर्म आहे. पाल
त्यानंतर मुंगे झाले, ससा. ससा. सस्याचं वैशिष्ट्य अशक्त प्राणी आहे पण खडकामध्ये बिळे. तो हुशार आहे. आम्ही अशक्त आहोत, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही कमजोर आहोत. काही गोष्टीमध्ये आम्हाला विजय मिळत नाही. आमच्यासारखे भीतीदायक किंवा आमच्यासारखे भित्रट लोक कोणी नसेल. पण घाबरू नका ना. जसं ससा खडकाच्या कपारीमध्ये बीळ करून राहतो ना, तसं प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी खडक आहे. आम्ही त्याच्यामध्ये लपून राहिलं पाहिजे. सुरक्षित आहात, येशूमध्ये टिकून राहा, नका इकडे तिकडे बघू, फक्त देवामध्ये राहा. देवामध्ये राहिल्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आणि चौथी गोष्ट, टोळास कोणी राजा नाही, पण ते सगळे एकत्र उडतात. लक्षात ठेवा, हुशारी कशामध्ये? हुशारी ऐक्यामध्ये आहे, युनिटीमध्ये. ही हुशारी आहे. जेव्हा मंडळी एक असते ना, तेव्हा देव त्यांना सर्वोत्तम जागी नेतो. ऐक्य असलं पाहिजे, युनिटी असली पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या टोळाला कोणी राजा नाही, पण तरी सुद्धा ते उडतात, एकत्र उडतात आणि सगळं फस्त करून टाकतात. या टोळ्याची ताकद आहे. त्यांना राजा विचारलं तर दिसणार नाही, पण अखंड टोळ येऊन शेतच्या शेत फस्त करून टाकतात. एकदा शिलो हे टोळ बनलं ना, अख्खं सोलापूर फस्त करतील, अख्खं सोलापूर ख्रिस्ताकडे वळेल, महाराष्ट्र ख्रिस्ताकडे वळेल. परंतु त्याच्यासाठी मन विचार एक व्हायला पाहिजेत, मनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. म्हणून सर्वोत्तम जागी जर नेतृत्व, विषय नेतृत्वाचा आलाय, तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं, शिलोला सोलापूरचं नेतृत्व करायचंय, तर आमच्यामध्ये ती हुशारी आली पाहिजे ना. कोणती हुशारी? चिकाटी आली पाहिजे आमच्याकडं, सशासारखं लपणं आलं पाहिजे, मुंग्यांसारखं शहाणपण आलं पाहिजे. कठीण काळामध्ये अन्न साठवतात. त्यानंतर आम्ही पाहतो की टोळा संबंधी जसं टोळ एकत्र आहे, तसं आम्ही एकत्र असलं तर आम्ही नायक बनणार आहे. आम्ही कसं नेतृत्व करणार? नेतृत्वासाठी त्या गोष्टीची गरज आहे ना. नेतृत्व करायचं, एवढ्या मोठ्या गोष्टीचं नेतृत्व करायचंय. जर नेतृत्व करायचंय तर त्याच्यासाठी मन विचार एकत्र बनले पाहिजे, चांगल्या विचाराने प्रेरित व्हायला पाहिजे, मतभेद निघून गेले पाहिजे, सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणातलं कटुपण निघून गेलं पाहिजे. जर त्या गोष्टी निघाल्या नाही तर कसं काय त्या ठिकाणामध्ये तुम्ही मोठं आणि शेत फस्त करणार आहात? शेत फस्त करण्यासाठी ही क्वालिटी तर आमच्यामध्ये आली पाहिजे ना. म्हणून म्हटलं गुराख्यांचे नायक त्या ठिकाणामध्ये त्यांना बनवलं. म्हणजे परमेश्वर आम्हाला उत्तम नोकरी, उत्तम व्यवसाय, उत्तम व्यापार, उत्तम शिक्षण, सगळ्या उत्तम गोष्टी देव आम्हाला देणार. सगळं उत्तम तुमच्याकडे असणार आहे. मी तुमच्या आत्ताच्या पगाराचा विचार करायला तुम्हाला मुळीच सांगत नाही, आणि करू पण नका. आणि आत्ताचा तुमचा पगार कुठंतरी वहीवर लिहून ठेवा. माझं चर्चचं दानपत्र मी वहीवर लिहून ठेवलं, ती वही मी फेकतच नाही. सगळ्या फेकल्या, पण ते 85 रुपये आणि 22 रुपये दानपत्राची वही मी फेकतच नाही. का तर मला माहिती होतं की एक दिवशी प्रभू हे सगळं बदलणार आहे, सगळं बदलणार आहे. तुमचं पण लिहून ठेवा. तुम्ही प्रभूला किती दिलं हे लिहून ठेवा, आणि प्रभू तुम्हाला किती देणार आहे हे अनुभवा. एक एक आशीर्वाद बरं का. आज तुम्हाला प्रभूनं काय काय दिलं हे सगळं तुम्ही अनुभवायला चालू करा. मी म्हणतो टिप्पण करून ठेवा, ठेवा. आणि बघा तुम्ही जे दिलं, जसं त्या ह्याच्या बहिणीने, काय ते गावाचं नाव पण, देवटाकळी, त्यांनी एक अंगठी दिली आणि तिने सकाळी मला कानातले पण मोठे दाखवले आणि गळ्यातलं पण मोठं दाखवलं. ते पण सोनं 85 गाठल्यावर बरं का. त्याने दिलं तेव्हा सोनं कमी होतं, आता दिल्यावर वाढलं, 85 झालं. मग विचार करा, भाव किती वाढला याच्यावर देवाचे आशीर्वाद अवलंबून नाही. मी तर म्हणतो भाव खाणाऱ्या गोष्टीच देव तुम्हाला देतो. तुम्ही भाव खावा. तुम्हाला देव देतो ना, ते सर्वोत्तम देत असतो. सर्वोत्तम गोष्टी तुमच्याकडे. आणि म्हणून एक ध्यानात ठेवा, तो गुराख्याचे नायक देवाच्या योजनेप्रमाणे ते निघाले, योसेफाकडे आले आणि राजाकडील उत्तम काम त्यांना मिळालं. देवाच्या योजनेप्रमाणे चालत राहा. राजाकडं उत्तम काम तुमच्यासाठी आहे. तुमच्या लेकरांना उत्तम ते असणार आहेत. चालून तुझं हॉटेल असणारच आहे बरं का. हा मला सारखं वाटतं की ते मोठाच हॉटेल, एक चांगलंच हॉटेल त्याच्याकडे असणार. तो आमीन म्हणलं, पण जोरात बोल, असं मनातल्या मनात म्हणू नको. कोणतरी हॉटेलवालं पण पाहिजे ना जाऊन आपल्याला खायला, तर नाही का.
कधीतरी पार्टी बिर्टी असली तर कन्सेशन मागता येतं, बाबा ते आमचे 4 लोक, 100 लोकांचं जेवण, तुझ्याकडनं एक 10-20 रुपये कन्सेशन दे. असणार आहे ते पण हॉटेल असणार आहे, मोठं हॉटेल असणार आहे त्याचं. ते बघणारे बरं का. मी असंच मोगम बोलत नाही, मला माहिती आहे माझा देव ते पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. माझा देव ते पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. सगळ्या लेकरांसाठी देवानं प्लॅन करून ठेवल्यात, योजना करून ठेवल्यात. हालेलुया. मी हे का बोलतो माहिती का? तुमच्याकडे आलं तर ते माझ्याकडे पण येणार आहे. आमेन. हा, मी काय त्यांना जाऊ देणार आहे का कुठं दुसरीकडं? मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, मी तुम्हाला उभं केलं, तुमच्या हॉटेलचं माझ्याकडेच आलं पाहिजे, ते दुसरीकडे कुठं नाही गेलं पाहिजे. मला माहिती आहे ना, माझा देव सर्वोत्तम तुमच्या लेकरांसाठी देणार. आमेन. सर्वोत्तम. लक्षात ठेवा, तुमची लेकरं या चर्चचं भविष्य आहे. हालेलुया. तुमची लेकरं देवाच्या राज्याचं भविष्य आहे. तुमची लेकरं या राष्ट्राचं भविष्य आहे. तुमची लेकरं नायक आहेत. तुमची लेकरं लीडर्स आहेत. शास्त्र सांगतं, त्यांना असं म्हटलं, जे हुशार आहेत त्यांना त्यांचे नायक कर, गुराखेचे नायक. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, नेतृत्व करणारे बना. नेतृत्व, नायकत्व तुमच्याकडे उद्या, लीडरशिप तुमच्याकडे असली पाहिजे. या सोलापूरमध्ये तुम्ही असेच राहू नका, महाराष्ट्रामध्ये तुम्ही असेच राहू नका. लीडरशिप तुमच्याकडे आली पाहिजे. देव सर्वोत्तम गोष्टी तुम्हाला देत असताना तुमची प्रार्थना असली पाहिजे, मी लीडर असलं पाहिजे. ज्यानं काम करताना असं नाही म्हटलं पाहिजे, साधं काम करता करता तुम्ही नेतृत्व करा, नेतृत्व करा. मी म्हणतो तुमची कंपनी, या कंपनीमध्ये देवानं तुम्हाला नेतृत्वासाठी पाठवलेले. जिथं तुम्ही आहात तिथं तुम्ही नेतृत्व करणार आहात. तुमच्याकडे मोठं स्वप्न असलं पाहिजे, त्या स्वप्नासाठी झगडा. लक्षात ठेवा, देवानं राजाच्या मनात तुमच्यासाठी चांगल्या योजना केलेल्या आहेत. राजाच्या मनात तुमच्यासाठी चांगल्या योजना, आणि चांगल्या योजनेसाठी तुम्हाला चांगल्या विचारानं प्रेरित व्हा. साधी स्वप्न पाहूच नका. आणि ज्याला साधं स्वप्न बघायचंय त्याने शिरोला येऊच नका. मोठं स्वप्न पहा, सगळं मोठं स्वप्न. मोठं घर, मोठा बंगला, मोठी गाडी, मोठा बँक बॅलन्स, मोठे मोठे दागिने, मोठे मोठे दागिने. हा, नुसतं ते दाखवतात तिथं नाही का. मला पण कधी कधी असं वाटतं ह्याच्यात पण घालावं, ह्याच्यात पण जाडजूड घालावी, पण आवडत नाही म्हणून घालत नाही बरं का. आणि मला आवडत असतं तर खूप घालून आलो असतो, कंबरेला सुद्धा बांधून आलो असतो बेल्ट सोन्याचा. कारण देव तेवढा भारी हो, तेवढं देण्यासाठी समर्थ आहे. नेतृत्व करा. सांगण्याचं तात्पर्य नेतृत्व करा, लीडरशिप करा. अशी लीडरशिप करा की तुमच्या पाठीमागं लोकांनी आलं पाहिजे. तुम्हाला फॉलोअर्स असले पाहिजे, अनुयायी असले पाहिजे. इकडं त्यानं सांगितलं की अरे टॅलेंट आहे तुझ्या लोकांमध्ये, ते का गुराख्याचं काम करत आहे. त्याने ओळखलं, त्याला माहितीये हा योसेफ एवढा मोठ्या देशाची प्रगती करत आहे, आणि याच योसेफाची भावंड आहेत. सांगू का तुम्हाला, जगामध्ये इस्रायल राष्ट्र सगळ्याचं नेतृत्व करत आहे. इस्रायलाला यहोवा देव सापडला, आम्ही पण त्याची हस्तकृती आहोत. आमच्यामध्ये सुद्धा ती लिडरशिप आहे, आमच्याकडे पण नेतृत्व आहे आमच्याकडे ते नेतृत्व. म्हणून मोठी जागा, मोठं ठिकाण. आता अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 3 वचन आणि 11 वचन. 1 ते 3 वाचा आधी, मग 11 वचन. हा. तुमचा देव परमेश्वर, तुमचा देव परमेश्वर याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे, ते हे तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात, तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे, त्या तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे, त्यात तू बहुगुणित होशील. 11 वचन.
तू भरलेली नाहीत हा? अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे उत्तम वस्तूंनी भरलेली घरे तू खोदलेल्या नाही तू खोदलेल्या नाहीत, अशा खोदलेल्या खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाहीत लावलेली नाहीत असे द्राक्षमळे अशी द्राक्षमळे व जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल. आता काय देईल सर्वोत्तम? भरलेली घरे, बोला की उत्तम वस्तूंनी भरलेली घरे. आता विचार करा, देवाला सर्वोत्तम द्यायचं म्हणजे काय द्यायचं? उत्तम वस्तूंनी भरलेली घरे. तुम्ही बोलला तर तुम्हाला मिळेल. आमेन. मग आता मला तुम्ही सांगा, देवाला तुम्हाला आशीर्वादित करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? उत्तम वस्तूंनी भरलेली घरे. विचार करा, तुमच्या घरात तुम्हाला काय काय पाहिजे, देव ते सगळं तुम्हाला देणार आहे. आमेन. वॉशिंग मशीन, हालेलुया. ओव्हन, आमेन. अजून काय? एसी पण पाहिजे. किती टनाचा? 1.5 टनाचे 2. प्रभू सगळं देणार आहे. तुमचं घर रिकामं नसणार आहे आमेन. आणि तुम्ही भारी उपकार स्तुतीची प्रार्थना करणार. मग का तर तुम्हाला देवानं हे आशीर्वाद दिले दाखवावं लागतं. लक्षात ठेवा, देवाला कधीच वाटत नाही त्याच्या लोकांनी साध्या सुध्या घरांमध्ये राहावं. तो म्हणतो सगळ्यात भारी घरांमध्ये तुम्ही राहावं. आमेन. माहित नाही लोकांना हो, म्हणून त्यांच्याकडे नाहीये. जेव्हा तुम्हाला हे कळतं सिक्रेट की माझ्या प्रभूला सर्वोत्तम द्यायचं आहे, आमेन. मी म्हणतो आज तुमचे विचारच बदलून जाणार आहेत. हालेलुया. तुम्ही घरी गेल्यावर प्रार्थना करणार, देवा जर तुझ्या वचनातली सत्यता माझ्या जीवनामध्ये मला अनुभवायचंय तर आज त्या गोष्टी अस्तित्वात येऊ दे. मी तिकडं वर घर बांधते, माझी घराच्या डोक्यातली कल्पना माझी पक्की आहे. काय पाहिजे, हालेलुया. कसं पाहिजे. आणि त्याच्यात काय लिहिलं माहिती का? ते वाक्य तुम्हाला फार महत्वाचं आहे. वाचा बरं ते वचन. तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी कुणी भरलेली घरे. कुणी भरली नाही? तू भरली. मला नाही काय करायचं, हालेलुया. मला नाही काय करायचं. कोण करणार आहे? परमेश्वर. लक्षात ठेवा, तुम्हाला काही करण्याची गरज नाही, देव पुरवणार आहे. आमेन. आमेन. हे समजलं पाहिजे. हालेलुया. कधी कधी आम्हाला कळत नाही हे कुठून आलं. अरे देवानं दिलंय. हालेलुया. लोकांना प्रश्न पडतो हे कुठून आलं, कुठून आलं हा विचार करू नका. पुरवणारा देव असतो. आमेन. देव पुरवत असतो. आणि कोणाला पुरवतो देव? त्याचं पहिला अध्याय 6 अध्याय 1-3 वचन. देव कुणाला देतो? तुमचा देव परमेश्वर याने आज्ञा जी हा. आणि विधी व नियम हा. तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली. जे देवाचं वचन शिकतात त्या लोकांना हे आशीर्वाद मिळतात. कोणाला मिळतात आशीर्वाद? आज तुमच्याकडे जे आशीर्वाद प्रभू तुमच्या घरामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू देव कुणाला देणार आहे? जे देवाचं वचनाची आज्ञेचं पालन करतात. म्हणजे तुमच्या घरातल्या वस्तू हे तुम्ही नाही मिळवल्या, तुम्ही नाही भरली. काय तिथलं वचन दिले वाचा, सांगड बघा. तू भरलेली नाही. तू नाही भरली, मग कुणी भरली? परमेश्वर. नाही ते तू भरलेली नाही अशी उत्तम वस्तू. हा पहिलं वचन. तुमचा देव परमेश्वर हा. याने जी आज्ञा. म्हणजे कुणी भरलं ते? परमेश्वर. आज्ञा देवाची आज्ञा पालन करता म्हणून देवानं भरली. आमेन. असं नाही तुमच्याकडे ते कोणतेच आशीर्वाद तुमच्याकडे असं येणार नाही. तुम्ही देवाची आज्ञा पालन करता. काय आज्ञा? शब्बा दिवस पवित्रपणे निघाला देवाची आज्ञा पालन करायला. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ. माझ्या मनाला मोठा आनंद झाला. तुम्ही आनंदाने देवाच्या घरामध्ये आला, तुम्ही देवाची आराधना केली. तुम्ही किती आणि दुःखात कष्टामध्ये त्रासामध्ये असताना तुम्ही परमेश्वराला सोडलं नाही. एवढं सगळं केल्यावर तो म्हटला तुला नाही घर भरायचं, मग कोण घर भरणार आहे? आज्ञा पालन घर भरणार आहे. देवाच्या आज्ञेचं पालन हे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचं आणि कारण असणार आहे. म्हणून काही करू नका, जास्त काही करू नका, देवाच्या आज्ञेचं पालन करा. आज्ञा पालन ऑटोमॅटिक आशीर्वाद आहेत. आमेन. मला वाटतं अनुवादाच्या पुस्तकाच्या 28 अध्याय 15 वचन. हे आशीर्वाद तुझ्या मागे आपोआप. उलट पक्षी हा. तू आपला देव परमेश्वर. हा, याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील. आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. काय म्हटलंय त्यानं? कसं येणार हे? तो म्हटलं तू नाही भरायची घर, कोण भरणार आहे?
आज्ञा पालन केल्यावर तुझ्या माग वस्तू धावत धावत येणार आहेत. हालेलुया. कळते का तुम्हाला? आज्ञा पालन केल्यावर तुम्हाला वस्तूसाठी नाही रडावं लागणार, वस्तू तुमच्या मागे येतील. हालेलुया. माझ्या मागे सूट लागले, फक्त मी जाऊन प्रचार करतो ते सूट लागतेत माग. कुत्र लागते त्याच्यापेक्षा डेंजर माग लागते. आशीर्वाद तुमच्या मागे आहेत. लक्षात ठेवा, कोणत्या आशीर्वादासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार नाही. देव सर्वोत्तम आशीर्वाद तुम्हाला देणार आहे, बेस्ट. हालेलुया. कल्पना करा आपल्या घराचं. देवाच्या लोकांनी आपल्या घराचं सुद्धा स्वप्न रंगवायचं असतं. कशा पद्धतीचं तुमचं घर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला स्वप्न रंगवणारे लोक आवडतात. हालेलुया. तशी प्रार्थना करू नको, देवा तुला काय द्यायचं ते दे. तसली नाही प्रार्थना कर, तुला काय म्हणा त्याला. तुझ्या वचनात लिहिलं, उत्तम वस्तूनं आमची घरं भरणार आहेत. आता तुला आमची घरं भरवावीच लागणार आहे, कारण देव तुमचं घर भरवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आता तुमच्याकडं नाही म्हणजे नाही समजू नका, आता ते यायला सुरुवात होणार आहे. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. हालेलुया. उत्तम वस्तूनं भरलेली करा. आमेन. म्हणजे असं नाही म्हणायचं नाही आम्ही देवाचे लोक आहे, देवा आम्हाला काहीच देऊ नको. मग उधळ्या पुत्राच्या भावासारखं मारा. माझ्यासाठी कोणी साधं कोकरू पण कापलं नाही आणि भावाला बैल कापला. अरे बाबा, तू मागितलं नाही, मी तुला देत नाही, म्हणून आज उधळ्या पुत्रासारखं देवाकडे मागा. देवा माझ्या, मी तर म्हणतो घरी जाऊन बघा काय काय नाही. आता सगळे घरी गेले गेल्या घर शोधायचं, काय काय नाही. हालेलुया. कुठे गेला नवरा? आज सांगितलंय बाळकानं, माझ्या घरात उत्तम वस्तू असणार, भांडा जाऊन. मी परमिशन देतो तुम्हाला, नाही ऐकलं तर माझ्याकडे घेऊन या. कारण बायबल सांगतं तुमच्या घरात सर्वोत्तम वस्तू असाव्यात अशी देवाची इच्छा आहे. पण हे करत असताना आज्ञा पालन करायला विसरू नका. हालेलुया. अच्छा बरोबर वचन परत ते तिसरं 1 ते 3 वचन अनुवाद तुमचा 6. देव, तुमचा देव परमेश्वर हा? याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे, ते हे तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पहिलं तिरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. म्हणून लक्षात ठेवा, उत्तम वस्तू तुमच्या घरात येणार आहे, पण सगळे विधी काटेकोरपणे पाळा. कोणते सगळे विधी? बाप्तिस्मा पण आहे की विधी आहे. आता सगळ्यांनी ऐकलं वस्तू सगळ्या उत्तम उत्तम यायला पाहिजे आणि मग घरी देवा माझ्या घरात बाप्तिस्मा, तो कुठे विधी आहे? झाला काय बाप्तिस्मा? जोपर्यंत तुम्ही बाप्तिस्मा घेत नाही, प्रभूच्या आज्ञेचं पालन करत नाही, विधींचं पालन करत नाही, तोपर्यंत तुम्ही या आशीर्वादाचे हकदारच होऊ शकत नाही. विधी ते पाळले पाहिजेत. कोणता विधी? प्रार्थना हा विधीच आहे. गुडघे टेकावे लागतात, वेदीवरती अर्पण करावं लागेल. विधी दिले होते, कोणते विधी? तुला वेदीवरती अर्पण करावं लागेल, ही विधी आहे. तुम्हाला प्रार्थनेचे गुडघे टेकावे लागणार आहेत. कोणतेच आशीर्वाद असेच तुमच्याकडे नाही. आम्ही गेलो आणि चर्चला नाही, घरात बसून तुम्ही एक एक वस्तूसाठी गुडघे टेकावे लागतील. चर्चमध्ये आपण एक एक वस्तू गुडघे टेकून मागितलेले, अशा नाही मिळाल्या त्या. एक एक वीट सुद्धा त्याच्यासाठी आम्हाला गुडघे टेकावे लागलेले. आम्ही देवाकडे मागितलेत, विधी पाळले, नियम पाळले, तेव्हा त्या वस्तू आमच्याकडे येतात. लक्षात ठेवा, मी तर म्हणतो देवाकडं प्रत्येक वस्तू प्रार्थनापूर्वक मागा. प्रार्थनेनं मागा, प्रभू माझी गरज आहे. आणि लक्षात ठेवा, देवाला तुमच्या गरजा पूर्ण करायला आवडतात. बाप आहे होतो. कधी कधी लेकरांनी मागितलं नाही तर आईबापाला पण वाईट वाटतं. अरे तू कधीतरी मागत पण जा ना, थोडस मागत पण जा ना. उधळ्या पुत्राच्या भावानं मागितलं नाही म्हणून बापाला वाईट वाटलं, आणि मग बाप म्हटला जाऊ दे, हा मागत नाही तर याला काय द्यायचं. आणि उधळ्या पुत्र बापाला मागतो, संपत्तीचा वाटा द्या, घेऊन जा. आणि नंतर तो मुलगा रडतो, तुम्ही का नाही माझ्यासाठी एक कोकरू पण कापलं? तू कधी मागितलं नाही ना मला. हा विधी आहे मागणं. काटेकोरपणे विधी पाळा, देवासमोर राहा. कोणता कसा विधी आहे? त्याच्यामध्ये म्हणलं शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी याचं अर्पण, हा नियम आहे, हा विधी आहे. कोणता? प्रार्थना सुद्धा शुद्धतेने तुम्हाला करावी लागणार आहे. शुद्ध पशूंचं अर्पण, शुद्ध स्वभाव, सुशुद्ध विचार, ते विचार तुम्ही वेदीवरती टाकले, मग तुम्ही प्रार्थना करता आणि उत्तमातल्या उत्तम वस्तू तुमच्याकडे येतात. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमची गरज समृद्ध असावीत अशी देवाची इच्छा आहे. वाचा बरं ते वचन, 11 वचन. तू भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी
भरलेली घरे तू खोदलेल्या नाहीत, खोदलेल्या नाहीत, अशा खोदलेल्या विहिरी अशा खोदलेल्या विहिरी तू लावलेले नाहीत, लावलेले नाहीत, असे द्राक्षमळे असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल, सर्व तुला देईल आणि तू त्यांचा उपभोग घेऊन तू त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. म्हणजे देवाला वाटतं तुम्ही सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्या. जेवढं पण ऍडव्हान्स ते मी तर म्हणतो तुमच्या घरात अगदी ते फरशी पुसायच्या मशीन पासून सगळं असलं पाहिजे. हालेलुया, उपभोग घ्या हो. हालेलुया. ज्या लोकांना देव माहित नाही त्यांच्या घरात फरशी पुसायची मशीन, आणि आमच्या घरात आमच्या बहिणीच फरशी पुसत बसलेल्या आहेत. आज मी तुमचे डोके फिरवणार. चपातीची बी मशीन द्या, कशाला आटत बसता उगीच. हालेलुया. शास्त्रात लिहिलं तुम्हाला सगळ्या वस्तूचा काय केला पाहिजे, उपभोग घेऊन तृप्त होशील. मला वाटते तुम्हाला फरशी पुसण्यात लई मजा वाटते. असे ब्लँक दाखवायला लागले की पाळक साहेब तसलं काय सांगता, ते नवऱ्यांच्याच डोके फिरले असतील, पाळकाने बायका बिघडवल्या सगळ्या. संदेशच तसा आहे. हालेलुया, ते मला वाटतं तुमच्याकडे सगळं चांगलं असावं. हालेलुया. मग याचा अर्थ ते तुम्हाला मोबाईल बघण्यासाठी नाही बरं का. तर फरशी पुसायला मशीन, चपात्याला मशीन, तुम्हाला खायला पण मशीन, रोबोट आणून ठेवाल. नवरा तिकडून आला की जे बाबा पाणी त्याच्या घशात ओत, तो येईल आणि रोबोटच थोंड पुसल, रोबोटच तुमचे कपडे काढून वाळत घालेल, रोबोटच त्या मशीनमध्ये टाकेल आणि तुम्ही बसला मोबाईल बघत, हाय हॅलो कसं काय. त्याच्यासाठी नाही, राहिलेला वेळ देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रभू तुम्हाला या ठिकाणात मोकळं कशासाठी करतो, तर तुम्ही गुडघे टेकावी आणि त्याला कंपनी द्यावी. आमेन. एदेन बागेत काय केलं देव, सगळ्या वस्तू ठेवल्या. तो म्हटला तुला उठल्यावर फक्त बागेत दिलेलं ते खायचंय आणि मी आलो की तुला भेटायला यायचं. कष्ट नव्हतं. देव यायचा, आदाम त्याला भेटायला जायचा, देवाची वाणी ऐकण्यासाठी त्याचे कान आतुरलेले असायचे. हेच जीवन आहे. सगळ्या उत्तम वस्तू प्रभू तुम्हाला देणार. कशासाठी देणार, तर तुम्ही तिकडचा वेळ, तुम्हाला घरातल्या कामाचा वेळ काढून आता देवाच्या सानिध्यामध्ये वेळ खर्ची करावा. म्हणून देव काय म्हणतो, सर्वोत्तम वस्तूचा उपभोग घ्या. हालेलुया. जगातली प्रत्येक सुंदर सुखदायी वस्तू तुम्हाला देवाने उपभोगासाठी दिलेली आहे. हालेलुया. सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्या. देवानं तुमच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. चांगली फळं खा, चांगलं चांगलं जेवण करा, चांगलं चांगलं खा बरं का. हालेलुया. साठवू नका, नाही म्हणून पण बसू नका. नाही तर मीच त्या ईडीला सांगतो आता त्यांची खरं बघा म्हणून. सगळं चांगलं वाचा परचन परत ते. तू भरलेली नाहीत, भरलेली नाहीत, अशा उत्तम वस्तूंनी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे भरलेली घरे तू खोदलेल्या नाहीत, खोदलेल्या नाहीत, अशा खोदलेल्या विहिरी अशा खोदलेल्या विहिरी आणि तू लावलेले नाही, लावलेली नाहीत, असे द्राक्षमळे असे द्राक्षमळे व जैतून वृक्ष जैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल, सर्व तुला देईल आणि तू त्याचा उपभोग घेऊन सगळ्याचा उपभोग देवानं घेण्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन, आमेन. सगळ्याचा. सगळ्याचा म्हणजे काही लोकांच्या डोक्यात येईल सगळ्याचं म्हणजे आजपासून तंबाखू, बिडी, काडी, सिगरेट, दारू या सगळ्याचा. जे गोष्ट प्रभूनं सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ, जे झाडाचं फळ खायचं नाही ते सांगितलेलं आहे. सगळं उपभोगासाठी असलं तरी जे उपभोगासाठी नाही ते तुम्हाला करताच येणार नाही, तेही सांगतो तुम्हाला. बिडी, काडी, सिगरेट, तंबाखू, दारू, गुटखा या गोष्टीचा उपभोग नाही तुम्हाला घ्यायला सांगितलं. जे प्रभूनं घडवलं, निर्माण केलं, या प्रत्येक वस्तूचा उपभोग घेण्यासाठी देवानं तुम्हाला आणि बोलवले. देव तुमचं घर उत्तम वस्तूंनी भरणार. आता तुम्ही काय वाचलं वचन स्तोत्र 85:12 मध्ये, जे उत्तम ते परमेश्वर दे, जे उत्तम ते परमेश्वर दे. मग उत्तम काय आहे, उत्तम घर आणि घरातल्या वस्तू. म्हणजे आता कितवी गोष्ट झाली, उत्तम वस्ती, उत्तम देशामध्ये वस्ती, त्यानंतर लिडरशिप, त्यानंतर आता काय ऐकलं, चौथी गोष्ट घरे. उत्तम घर. नुसतं उत्तम घर नाही, उत्तम वस्तूंनी भरलेली घर. नुसतं घर नाही, मग विहिरी, उत्तम वस्तूंनी भरलेली घरे. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तम वस्तू असाव्यात अशी देवाची अपेक्षा आहे. आमेन, आमेन.
म्हणजे देवाची मनीषा, देवाची इच्छा. काय इच्छा आहे? तुमच्या घरात उत्तम वस्तू असाव्यात. म्हणून आजपासून उत्तम वस्तूंनी भरलेल्या घराचं स्वप्न पहा. देव ते पूर्ण करणार आहे. देव ते पूर्ण करणार आहे आणि देव ते तुम्हाला देणार आहे. आमेन. सगळ्याचा उपभोग घेण्यासाठी देव तुम्हाला शक्ती पण देणार आहे. आमेन. निवांत बेडवरती पडायचं, छान बेड घेऊन पडल्या पडल्या देवाची गाणी ऐकायची बरं का. हालेलुया. नाही तर पडल्या पडल्या सिरियल बघत बसताल, मग ते बेड बी गेला आणि सगळंच गेलं, तुम्ही गेला, तुमची जिंदगीच बरबाद झाली. दानिएलचं पुस्तक 5 अध्याय 12 वचन पहा. काय काय उत्तम आहे, देव सर्वोत्तम ते देतो. काय उत्तम आहे वाचा. हा. कारण उत्तम आत्मा, ज्ञान, ज्ञान, विवेक, विवेक, स्वप्नाचा अर्थ सांगणे, स्वप्नाचा अर्थ सांगणे, कुट प्रश्न उलगडणे, कुठ प्रश्न उलगडणं, कोडी उकलणे, कोडी उकलणं, या संबंधानं ज्याला राजानं बेलशस्सर असे नाव दिले होते, बलशस्सर असं नाव दिलं होतं, तो दानियल प्रवीण होता असे दिसून आले. आता काय देव उत्तम देणार आहे? काय वाचलं मी? उत्तम आत्मा, ज्ञान. काय देणार आहे? ज्ञान. उत्तम ज्ञान. म्हणजे आता विचार करा, तुमच्याकडं उत्तम आत्मा आणि उत्तम ज्ञानाची पेरणी देव करणार आहे. आमेन. म्हणून बायबल मध्ये कोणी ज्ञानानं उन असेल तर देवाजवळ मागावे. मग आता तुम्हाला टेन्शन काय करायची काय कारण आहे? देव तुम्हाला उत्तम देणार आहे. पुन्हा त्या वचनात वाचा 85:13-12 वचन, 85 स्तोत्र 85:12. जे उत्तम ते परमेश्वर देईल. मग काय उत्तम देणार आहे? उत्तम आत्मा, उत्तम ज्ञान, उत्तम विवेक म्हणजे विचार. काय देणार? उत्तम आत्मा, उत्तम ज्ञान, उत्तम विवेक. मग आता तुमच्या लेकरांच्या बुद्धिमत्तेची काळजी करू नका, कारण बायबल सांगतं देव तुमच्या लेकरांना उत्तम ज्ञान देणार. आमेन. कशाला टेन्शन घेता? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्ञान म्हणजे शालेय ज्ञान मी तुम्हाला सांगत नाही बरं का. बऱ्याच लोकांना असं वाटतं ज्ञान म्हणजे काय, पोरग शाळेत त्याला 70% तुला एवढे, हे ज्ञान नाही. हे सगळं शिक्षण तुम्ही घेताना, पण व्यवहार ज्ञान वेगळं असतं. ऐका बरं का. M.Com केलं मी आणि मग चांगल्या कंपनीमध्ये मला जागा मिळाली. बोलवलं साहेब, गेलो, इंटरव्ह्यू झाली, सिलेक्शन झालं, इतका खुश झालो. अरे बापरे, पहिल्यांदा केबिन बघितली आणि म्हटलं एवढं छान. तो आला आणि मला त्याने एक पान दिलं आणि म्हटलं याच्यावरती 1 कोटी, 10 कोटी, 20 कोटी असे आकडे लिहायचे रकानेमध्ये. म्हटलं हे तर शाळेत करून आलो, बालवाडीमध्ये असताना हेच केले मी. 1, 2, 3, 4, 5. पण मला जवळजवळ 15 दिवस त्यानं त्या रकान्यामध्ये अंक दिले आणि तो म्हटलं हे भरून आणायचे. आणि 15 दिवस मी ते काम केलं. कशासाठी माहिती का? त्याला माहिती होतं की हा एज्युकेशनल ज्ञान घेऊन आला, पण कसं फिलिंग करायचं रजिस्टर याला ते कळणार नाही. आकडे मागं पुढं झाले तर एवढ्या मोठ्या रजिस्टरमध्ये गोंधळ होणार आहे. आणि तसं घडलं. जेव्हा सगळं मी ते अकाउंट सगळं शिकलो, मग काही ती फाईल भरली. परंतु फाईल भरल्यानंतर जिथं 5 लाख भरायची तिथं मी 50,000 भरून ठेवले होते. ऑडिटरनं त्या महिना घालवला ती चूक शोधण्यासाठी की हे 4.5 लाखाचा घपला झाला, कुठं सापडत का नाही. तो चेक करतोय, मी चेक करतोय, मॅनेजर चेक करतोय, सगळे चेक करतात, पण सापडलंच नाही. सगळे टिकमार्क करून आणि मी स्वतः ती आता म्हटलं मिस्टेक कधी होऊ द्यायच्या नाहीत. परंतु ते सगळं करत असताना नंतर कितीतरी वेळा त्यांनी चेक केल्यावर ते पेन्सिलने सापडलेलं. मग त्यांनी ते रजिस्टर चेक केलं, अरे इथं 50,000 होते, यांनी 5 लाख होते, यांनी 50,000 केले आणि 50,000मुळं 4.5 लाख रुपये याच्यातले मायनस दिसत आहे. याच्यासाठी त्याने मला आधी रजिस्टरमध्ये ते आकडे लिहायला सांगितलं. हे ज्ञान जगाचं आहे. या ज्ञानाला पूरक ज्ञान दुसरं ज्ञान नाही, परंतु वरून येणारं ज्ञान जे आहे, वरून येणारं ज्ञान याच्यापेक्षा वेगळं ज्ञान आहे. ते ज्ञान दानिएलाकडे होतं, ते ज्ञान योसेफाकडे होतं आणि ते ज्ञान देव आम्हाला आणि आमच्या लेकरांना देत असतो. असं लिहिलंय. त्याच्या ठायी असणारा, वाचा बरं वचन. कारण उत्तम आत्मा, ज्ञान,
विवेक विवेक स्वप्नाचा अर्थ सांगणे, स्वप्नाचा अर्थ सांगणं, कूट प्रश्न उलगडणे, कूट प्रश्न उलगडणं, कोडी उकलणे, कोडी उकलणं, या संबंधाने ज्याला राजाने बेलशस्सर असे नाव दिले होते. राजानं नाव दिलं, कारण असं लिहिलं हे ज्ञान दानिएलाकडं देवानं दिलं होतं. आमेन. देव ज्ञान पण देतो आमच्या लेकरांना, व्यवहार ज्ञान, जगामध्ये कसं त्यांनी वावरावं. आणि म्हणून लक्षात ठेवा, शलोमोन ज्ञानी का ठरला? त्याची प्रार्थना देवाकडे आहे. शलोमोन किती शिकला तुम्हाला माहिती का? त्याचं शिक्षण कुणाला माहिती, पण तो प्रार्थना काय करतो देवाकडं, हे देवा मी जगामध्ये वावरत असताना लोकांशी कसं वावरावं याविषयीचं व्यवहार ज्ञान तुम्हाला दे. त्यानं देवाकडे मागितलेलं ज्ञान आहे, व्यवहार ज्ञान. आणि या ज्ञानाच्या बळावरती त्यानं कूट प्रश्न उलगडून टाकले. लक्षात ठेवा, जग कूट प्रश्नाने भरलेलं आहे. इथं तुम्हाला कोणाच्या मनाचा कधीच थांग पत्ता लागणार नाही, मनाचा थांग पत्ता लागणार नाही. तुम्हाला सगळं उलगडेल, पण मनाचा भेद कुणाला उलगडता येणार नाही. परंतु या मनाचा भेद कोण उलगडून देणार? तर देव देणार आहे, परमेश्वर देणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव उत्तम आत्मा, उत्तम ज्ञान, विवेक, अजून काय? स्वप्नाचा अर्थ स्वप्नाचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कूट प्रश्न उलगडणं, कोडी उकलणं, या संबंधानं ज्याला राजानं बेलशस्सर असे नाव दिलं, तो दानियल प्रवीण होता असे दिसून आले. म्हणजे तुम्हाला देवानं ज्ञान दिलेलं आहे हे जगाला दिसून आलं पाहिजे. आमेन. समजतंय का तुम्हाला? देव उत्तम ते तुम्हाला देतो. उत्तम ते देतो म्हणजे काय? तुम्ही जगासमोर वावरत असताना जसं राजाला दानिएलाचं ज्ञान दिसलेलं आहे, तुमच्यामध्ये पण ज्ञान आहे, तुमच्यामध्ये पण टॅलेंट्स आहेत. आणि हे टॅलेंट्स तुम्ही देवाकडे मागितल्यावर देव तुम्हाला देत राहतो. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमच्याकडं देवापासून आलेलं ज्ञान असतं, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, राजमहालामध्ये सर्वोच्च जागी दानिएल चढत गेला. जेव्हा तुमच्याकडे देवाचं ज्ञान असतं ना, तेव्हा तुम्ही आहे त्या जागेवर राहत नाही. या ज्ञानानं देव तुम्हाला वरची आणि वरची जागा देत असतो. पण हे ज्ञान तुमच्याकडे कसं येणार आहे? ऐका बरं का, दानिएलाकडे ज्ञान असं आलं नाही. असं लिहिलं शास्त्रामध्ये, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला विटाळ होऊ नये. हे ज्ञान असंच येत नाही, एक करार आहे देवाशी तुमचा, एक निश्चय. कोणता निश्चय? जे राजा खातो ते मी खाणार नाही, राजा खातो ते तुम्ही खाऊ नका. ज्या पद्धतीचं जगाचं वर्तन ते तुमचं वर्तन असू नये. जग जे खातं, जगानं जे स्वीकारलं, खाणं म्हणजे स्वीकारणं. खाणं म्हणजे काय? खाणं म्हणजे तुम्ही अन्न स्वीकारता, ते अन्न आतमध्ये जातं. तुम्ही खात नाही म्हणजे तुम्ही म्हणता नाही भूक नाही लागली, शरीर स्वीकारत नाही. भूक न लागणं कारण काय? शरीर स्वीकारत नाही. काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, जगातल्या गोष्टी तुम्ही स्वीकारता, तुमच्याकडे ज्ञान नाही येणार. जगाच्या गोष्टी नाही स्वीकारू शकत तुम्ही. जे बायबलमध्ये, जे देवाच्या वचनामध्ये, जे देवाच्या वचनानं तुम्हाला बोध केलेल्या त्या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतात. त्या गोष्टी तुम्ही आतमध्ये ग्रहण केल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या गोष्टी ग्रहण करता तेव्हा देव तुम्हाला ज्ञान देतो. राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस. द्राक्षरसाचं काय महत्व माहिती का? द्राक्षरस मनुष्याला धुंद करून टाकतो, विचाराची कुवत निघून जाते. द्राक्षरसाने ज्यावेळेस मनुष्य मस्त होतो ना, त्या दिवशी त्याची विचाराची क्षमता निघून जाते. काही गोष्टी आमच्याकडे अशा असतात की आम्हाला विचाराच्या पलीकडे जातात, आम्ही आणि विचार सुद्धा करू शकत नाही, आणि आमची बुद्धी काम करण्याचं बंद करते. का बरं, वाईट, चांगलं, कोणत्याच गोष्टी आम्हाला समजत नाही. तेव्हा देवाचं परवा एकानं आईने दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून आईला मारलं आणि तिचं तुकडे करून त्यांनी खाल्ले कितीतरी दिवस, शिजवून खाल्ले, फ्रीज मध्ये ठेवून. काय नशा आहे त्याच्यामध्ये? काहीच दिसत नाही आपल्याला, वर्तन समजत नाही, वागणं समजत नाही, कोणत्याच गोष्टी समजत नाही. मग हे ज्ञान तुम्हाला मिळण्यासाठी तो म्हणतो, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो म्हणजे ती नशा. आता योसेफाकडे ती नशा नाही. योसेफ जरी त्याला पोटीपाराच्या पत्नीनं व्यभिचार करण्यासाठी भाग पाडलं, पण तो त्याने तिथे व्यभिचार केला. ती नशा नाही त्याने केली. हे जीवन आहे, लक्षात ठेवा. असं जीवन जगायचं.
प्रभूनं ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या त्या गोष्टी देवापासून तुमच्यामध्ये राहा, उत्तम तुमच्यामध्ये राहा, जी चांगलं तुमच्यामध्ये राहा, चांगलं तुमच्यामध्ये राहा. आता त्याला सुद्धा त्याच्या भावांनी ते अशा पद्धतीने व्यवहार केला. मग योसेफाला राग येणं स्वाभाविक आहे, पण तो काय म्हटलं माहिती का, वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची नाही नशा केली त्यांनी. असं नाही म्हटलं की तू माझ्याशी असा वागला, आता मी तुझ्याशी तसं वागेल. त्याने ती नशा नाही केली. त्याला माहितीये माझ्या काही देवाचा उत्तम आत्मा आहे, देवाच्या उत्तम आत्म्याचं काम आमच्या जीवनामध्ये घडावं. लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याला देवानं तुमच्यासाठी खास दिलेले. कधी कधी पवित्र आत्मा तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह तुम्हाला दिसतं, ते चिन्ह दिसतं तुम्हाला, ते तुमच्याकडनं काम करून घेत असतो, फार मोठं काम करून घेत असतो. तसं देवाला तुमच्यातनं काम करायचं असतं ना, तसं सैतानाला तुमच्यातनं देवाचं काम करून याच्यासाठी पण तो प्लॅन करत असतो. राजाच्या डोक्यामध्ये त्यांनी घातलं, सगळे चांगले बुद्धिमान लोक घेऊन ये, आणि या बुद्धिमान लोकांना राजाने सांगितलं, मी खातो ते मिष्टान्न, मी पितो तो द्राक्षरस यांना द्यायचा, यांच्यावर उपचार कर, तू तो 10 दिवस पर्यंत आम्हाला देऊ नकोस. राजा करून बघ. त्या खासद्याला आणि त्या व्यक्तीला त्यांना सांगितलं की तू राजाला सांगू नको, पण आम्हाला तू हे देऊ नको, आणि 10 दिवसानंतर त्यांच्याने आमची परीक्षा कर. 10 दिवसानंतर परीक्षा केली, त्यांच्यापेक्षा हे श्रेष्ठ ठरले. का? यांना खाण्या आणि पिण्यानं ज्ञान आलं नाही, त्यांना वरून ज्ञान, वरून ज्ञान, ते फार वेगळं ज्ञान, आणि ते ज्ञान पवित्र जीवन जगल्यानं तुम्हाला प्राप्त होतं. लक्षात घ्या, पवित्र जीवन म्हणजे नेमकं काय? जो रोज आपल्यामधले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करतो त्याला पवित्र जीवन. पवित्र जीवनाची व्याख्या काय? मनुष्य पवित्र का होऊ शकत नाही याचं कारण तो दुसऱ्याच्या जीवनातले दोष काढायला जातो, आपल्या जीवनातले काढतो, मग मनुष्य अपवित्र बनतो. कारण बायबलमध्ये काय सांगितलं, मनुष्याला जे बाहेरून आत जातं मग काय अपवित्र करतं, आणि आतून काय निघतं म्हटलं, तो राग द्वेष म्हटलं काय त्याच्या खाली, आतून काय निघतं, राग द्वेष, हे अपवित्र करतं माणसं. अपवित्र काय, कोण अपवित्र जीवन काय? शुद्धता तुम्ही कशी, आत्म्याची शुद्धता तुमच्यात कसं राहणार आहे? मी माझ्या जीवनाचं निरीक्षण करत राहायचं, माझं जीवन नीट असावं, माझं जीवन पवित्र असावं, माझ्या जीवनामध्ये कुठले दोष असू नये, माझ्या जीवनाला आणि मला देवाला पसंत करायचं. जर या प्रकारे तुम्ही आपल्या जीवनाची निगा राखली ना, मग देव तुम्हाला उत्तम ज्ञान देतो. आणि लक्षात ठेवा, तुमचं ज्ञान जगावरती प्रभाव टाकणार, जगावरती, बरं का, मी तुम्हाला असं तसं बोलत नाही, जगावरती प्रभाव टाकणार ज्ञान असतं. आणि तसलं जीवन मागा प्रभूकडं. पुन्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं, सर्वोत्तम करतो, जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले फळ देईल. आता जे उत्तम ते परमेश्वर तुम्हाला देणार. आता काय उत्तम देणार आहे? उत्तम ज्ञान, उत्तम विवेक, अजून उत्तम आत्मा, स्वप्नाचा अर्थ सांगणं, गूढ प्रश्न उलगडणं, ओढी उकलणं. देव हे सगळं तुम्हाला देणार आहे. अहो उत्तम आम्हाला माहित नाही नेमकं उत्तम देव काय देणार आहे. आम्ही देवा उत्तम देव, पण जेव्हा तुम्हाला उत्तम कळेल ना, आता तुम्ही घरी जाऊन याच प्रार्थना करा, देवा जे उत्तम ते आम्हाला दे, उत्तम ते आमच्या जीवनाला लागू करून होऊ दे. काम देऊ नये का देवाचे लोक, असं जीवन जगू नका, देवाकडे सर्वोत्तम मागा, सर्वोत्तम मागा, आणि सगळ्यात उत्तम देवाला फक्त तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं माहित नाही, पण माझा देव मला 100% देणार आहे, मी ते घेणार आहे, आणि माझ्याकडलं असलेलं तुम्हाला दिसणार आहे. हे आता बोला स्वतःविषयी, मला देव उत्तम देणार आहे, माझ्याकडचं लोकांना दिसणार आहे, प्रभूनं माझ्यासाठी ठेवलं आणि ते मला मिळणार आहे. माझ्या देवानं मला उत्तम आशीर्वाद, मला उत्तम घर, उत्तम जागा, उत्तम प्रमोशन, सगळं उत्तम देवानं तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून मला देवा तुझ्या सर्वोत्तम संदेशाबद्दल तुला धन्यवाद का, कारण तू उत्तम देव आहे आणि उत्तम तू आम्हाला दिलेला आहे. आणि त्या उत्तमतेचा अनुभव तुमच्या परिवारातल्या लोकांना, सगळीकडच्या लोकांना येणार आहे. आणि तुम्ही म्हणाल, खरोखर मला भेटलेला देव हा सर्वोत्तम देव. तुम्हाला आशीर्वाद देतो. आपल्या जागेवरती आपण उभारावे, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आहे, उत्तम ते देव आम्हाला देणार आहे. जर देव मला उत्तम देत आहे,
उत्तमतेसाठी माझे विचार आज मी बदलणं गरजेचं आहे. उत्तम ज्ञान, उत्तम आत्मा, उत्तम विवेक, कूट प्रश्नांची उकल, सर्वोच्च जागेवरती तुमची नेमणूक, मधाच्या प्रदेशासाठी तुमची निवड, उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, पुराख्यांचं नेतृत्व करणारं हुशारी, अशा किती उत्तम गोष्टी प्रभूंना मला या उत्तम गोष्टींकडे आमचं लक्ष का लागत नाही? आज सकाळी त्या उत्तम गोष्टीकडे आमचं लक्ष लागलं. स्वतःला रिपीट करूया, पुनर्बांधणी करूया. तुम्हाला देवानं ज्या गोष्टीसाठी बोलवलं त्याचे विचार करा. कोणत्या गोष्टीसाठी प्रभूनं मला बोलवलं? हे प्रेमळ अनुग्रही राजा, स्वर्गातल्या सर्वोत्तम देवा, आज सकाळी पुन्हा नम्रतेने मी तुझ्या समोर येतो. आमच्या डोक्यातल्या कल्पना, मनातले विचार, या सगळ्याचा परीक्षक तू आहे. तुझं वचन आम्हाला उलगडा करून सांगता. तुझं वचन आमच्या जीवनाची अवस्था आम्हाला समजावून सांगतं. तुझं वचन आमच्या कुटुंबाची कमतरता आम्हाला समजावून सांगतं. तुझं वचन आमच्या जीवनाची ध्येय निश्चिती आम्हाला समजावून सांगतं. आणि म्हणून तुझ्या वचनासमोर आम्ही मानतो, आदर देत आहोत तुझ्या वचनाला. नम्रतेने तुझ्या समोर येत असताना हे सर्व शक्तिमान देव, सैन्याच्या यहोवा राजा, तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. जे लोक तुझं वचन ऐकत आहे, युट्यूब वरून ऐकतील, ज्यांनी ऐकलं, अशा सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो, उत्तम ते त्यांना प्राप्त होईल. उत्तम बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची पूर्तता कर. त्यांचे विचार, त्यांच्या कृती सगळं काही बदललं जातं. तुझा अनुग्रह, तुझी कृपा त्यांच्यावरती राहू दे माझ्या राजा. सतोलित तुझ्या जवळ राहावं, तुझ्या दयेचा, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव त्यांना यावा. वचनासमोर मान तुकवावी, नम्र व्हावं, वचन ग्रहण करावं. कोणी देवाच्या वचनापेक्षा मोठा असू शकत नाही. देवाचं वचन सर्वोत्तम आहे आणि ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागू करणं आवश्यक आहे. मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडत आहे. माहिती मला देवा तुझ्या वचनाची ताकद काय ती आम्ही अनुभवलेली आहे दिवसामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणातून लोक तुझ्या दयेचा, तुझ्या महानतेचा अनुभव घेण्यासाठी आलेले आहेत. आज जाताना त्यांच्याकडे तो भरपूर आनंद असू दे, भरपूर आनंद असू दे. कोणी हताश निराशेतून जाऊ नये, तर जाताना आनंदी बनून त्यांनी जावं असं संगती, तुझा सहवास रोज त्यांच्या जीवनामध्ये लाभला जातो. जसं शवाची राणी ऊठ प्रश्न घेऊन आली, जाताना सलमोन राजाचं वैभव तिनं पाहिलं आणि त्या वैभवात ती गेली. प्रभू तसंच बघा, तसंच बघा. लोक आज अडचणी, प्रश्न, समस्या घेऊन येतील, पण जाताना शलमोनचं ज्ञानी याचं वैभव, याचं गौरव घेऊन त्यांचा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादित केला. बांधकाम करणारे सगळे कारागीर तुझ्या हाती सोपवत आहे, त्यांना कृपा करो, शक्ती करो. ज्या लोकांनी देत आहेत, अजून लोक वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणामध्ये वस्तू पाठवत आहेत. खरंच देवा, किती अलौकिक काम या दिवसामध्ये आहे. आमच्या बुद्धीला थक्क करणाऱ्या गोष्टी तू घडवत आहे. सेच्या टीमनं ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या टाईल्स पाठवल्या, आभार मानतो, तुझी स्तुती करतो. असे देणारे मोठे लोक अजूनही जगामध्ये अस्तित्वात आहेत. तर सुरेश यांच्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. मोठा भार त्याने या सगळ्यासाठी उचलला. मंदिराच्या बांधकामासाठी ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या टाईल्स पाठवल्या, त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्याने पाठवल्या. किती अद्भुत काम करत आहे. असे कितीतरी लोक आहेत तुझ्या मंदिरावरती प्रेम करणारे. त्यांच्या घरात, त्यांच्या
परिवारामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये तो चमत्कार त्यांना दिसू दे. इतका फ्लो त्यांच्या बिझनेसमध्ये येऊ दे. तशा अनेक लोकांच्या जीवनात साक्षी घडवल्या, तसं याद देणाऱ्या लोकांच्या जीवनात साक्षी घडू दे. एकही परिवार असा असू देऊ नको ज्यानं तुझ्या मंदिरासाठी योगदान दिलं आणि देवानं त्यांचं भरपाई दिलेली, असं कोणच असू देऊ नकोस. सर्वांच्या सगळ्या गरजा पूर्ण कर. आणि जेव्हा एक सुंदर भवन बांधून पूर्ण होईल, प्रभू मंदिरापेक्षा सुंदर लोकांचं या ठिकाणचं एकत्र येणं ठरलं जातं. एकत्र येतील त्यांच्यामध्ये कुठला द्वेष, राग, मत्सर, कुठल्याच भावना असू देऊ नकोस. एका दिलाचे, एका चित्ताचे तोळासारखे त्यांनी चित्र. त्यासाठी सगळ्यांची विचार अंतकरण नीट कर. आभार मानतो, तुझी स्तुती करतो आजच्या दिवसाबद्दल. पुन्हा एकदा तुला गौरव, तुला स्तुती, तुला महिमा दे. येशूच्या नावाची प्रार्थना करणे केली म्हणून देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व